नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे। सिन्दूरोद्धूलितांगं तिलकविलसितं चारुगौराङ्गरागं गाणेशाक्षान्दधन्तं स्मितमुखकमलं ज्ञानमुद्राकराब्जं भव्यं चाजानुबाहुं यतिवरममलं शुद्धकाषायवस्त्रं योगीन्द्रं श्रीगणेशं परमगुरुवरं गणपाचार्यमीडे। परब्रह्म परमात्मा भगवान श्री मयुरेश्वर, भगवती महासिद्धिबुद्धी, भगवान श्री लक्षलाभ, भगवान श्री नग्नभैरव आणि माझ्या अत्यंत प्रिय सकल भूस्वानंद निवासी गणेश भक्तांनो, आपल्या स्वतःच्या भाग्याचा हेवा वाटावा अशा प्रकारचा सुंदर योग भगवंताच्या कृपेने जुळून आलेला आहे। शेकडो जन्माचं पुण्य एकत्र यावं लागतं तेव्हा मनुष्य जन्म प्राप्त होतो। हजारो जन्मांचं पुण्य एकत्र यावं लागतं तेव्हा तो जन्म भारतात होतो। लक्षावधी जन्मांचं पुण्य एकत्र यावं लागतं तेव्हा कुठं माणसाला मयुरेश्वर क्षेत्री येण्याची इच्छा होते। कोट्यावधी जन्माचं पुण्य एकत्र यावं लागतं, माणूस अधिक मासात मोरगावला येतो आणि अब्जावधी जन्माचं पुण्य एकत्र यावं लागतं तेव्हा कुठे माणसाला अधिक मासामध्ये मयुरेश्वर क्षेत्रात बसून मुद्गल ऐकण्याची इच्छा होते। असं आपलं अब्जावधी जन्माचं पुण्य एकत्र आलंय आणि त्यामुळे आपल्या सगळ्या पुण्यवंतांच्या चरणी मी सर्वप्रथम सादर नमस्कार करतो। भगवान श्री मुद्गलांनी दिलेला हा दिव्य उपदेश श्री मुद्गल पुराण, या मुद्गल पुराणावर 21 दिवसात आपण थोडक्यात विवेचन करणार आहोत। तुम्हाला को 21 दिवसात बोलायचं तरी थोडक्यात म्हणता, त्याचं उत्तर आहे निश्चित थोडक्यात। कारण आमचे पूज्य गुरु महाराज, पूज्य पिता श्री गजानन महाराज कुंडशास्त्री सांगायचे की गणेश या 3 अक्षरावर रोजाना 3 तास जरी विवेचन केलं तरी 12 वर्षे विवेचन करता येतं। हे अत्यंत स्वाभाविक आहे, धक्कादायक आहे, आपल्याला विधान निश्चित वाटणार, याच्याबद्दल प्रश्न नाही। पण मी आपल्याला सांगतो की आपल्याला जरी हे धक्कादायक विधान थोडंसं वाटत असलं, मलाही सुरुवातीला वाटायचं की 12 वर्ष विवेचन कुठे एका शब्दावर करता येतं का किंवा एका विषयावर करता येतं का। नंतर जेव्हा गुरुचरणापाशी बसून अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की नाही, ते काहीच अशक्य बोलत नव्हते। कारण 12 वर्षात, एका वर्षात 360 दिवस, 12 वर्षात दिवस येणार 4320 तसे 4320 दिवस येणार 12 वर्षात। आणि आपल्याजवळ मुद्गल पुराण निरूपणा करता निव्वळ मुद्गल पुराणाचा जरी विचार केला तरी ओव्या आहेत 23,000च्या वर, सगळ्या मिळून 24 पकडा, 24,000 ओव्या आहेत, 4,000 दिवस झाले, म्हणजे रोज जवळजवळ 6 श्लोक, 5-5.5 श्लोक समजा, रोज 5-5.5 श्लोकांवर विवेचन करत बसलो तर बरोबर आहे 3 तास लागणारच। उलट मुद्गलातले अनेक श्लोक असे आहेत की एकेका श्लोकावर 5 दिवस विवेचन केलं तर कमी आहे, 5 श्लोकांवर एका दिवसात काय घेऊन बसले। इतका द्वितीय अर्थ असलेला हा दिव्य ग्रंथ, त्या ग्रंथाला आपण 21 दिवसात जसं जमेल तशा पद्धतीने, मोरया बुद्धी देईल त्या पद्धतीने समजून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करू। कसा अद्वितीय ग्रंथ आहे, कुठल्याही ग्रंथाची, कुठल्याही पुराणाची सुरुवात ठरलेली आहे। सगळे पुराण हे नैमिषारण्यात निर्माण झाले, तुमच्या माझ्याकडे एकही पुराण तयार नाही झालं। कुठल्याही पुराणाची सुरुवात असते नैमिषारण्यात, सगळे ऋषी एकत्र येऊन पोहोचले। कसं नैमिषारण्य, मुद्गलांनी फार सुंदर शब्द वापरला, कली बाध विवर्जक, कलीची बाधा तिथं लागत नाही, अशा प्रकारचं ते नैमिषारण्य। कुठं आहे नैमिषारण्य? भारताला जशा पद्धतीने आज आपण घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात मोजतो असं पूर्वी मोजत नव्हते। भारताला 4 भागात मोजल्या जायचं आणि त्याला अरण्य म्हटल्या जायचं। दक्षिणेपासून उत्तरेकडे मोजण्याची पद्धत होती, त्याच्यामुळे दक्षिणेला जिथं 3 सागरांचा संगम आहे त्या कन्याकुमारी पासून तुंगभद्रा नदीपर्यंतचा जो प्रदेश, या सगळ्या प्रांताला द्वैपारण्य असं म्हणायचे, कारण हा द्वीप सारखा प्रांत आहे म्हणून त्याला द्वैपारण्य म्हणायचे।
तुंगभद्रा नदीपासून नर्मदा नदीपर्यंतचा प्रांत, ज्या प्रांतात आपण सगळे राहतो, याला दंडकारण्य असं नाव आहे. म्हणून आपल्याकडच्या संकल्पात आपण वापरतो दंडकारण्य देशे गणेश क्षेत्रे, इथून सुरुवात होते. या प्रांताला दंडकारण्य असं म्हणायचे. नर्मदेच्या उत्तरेला दोन बाजूला विचार वेगवेगळा केला गेला. उत्तर पूर्व भाग आणि उत्तर पश्चिम भाग. त्यातल्या उत्तर पूर्व भागाला बद्रिकारण्य म्हणण्याची पद्धत आहे आणि उत्तर पश्चिम भागाला नैमिषारण्य म्हणण्याची पद्धत आहे. अत्यंत सुंदर पंचनद्यांचा प्रदेश, गंगा यमुनेचा प्रदेश, खाण्यापिण्याची सुबत्ता असलेला प्रांत, सगळीकडून राजधान्या असलेला. एका बाजूला हस्तिनापूर होतो, दुसऱ्या बाजूला अयोध्येसारखी राजधानी, त्याच्यामुळे सूर्यवंश चंद्रवंशाच्या राजधान्या, सगळीकडे सुबत्ता असलेलं आणि व्यवस्थित संरक्षित असलेला प्रांत. म्हणून अत्यंत संपन्न असलेल्या या प्रांतामध्ये सगळे पुराण निर्माण झाले. तुम्ही म्हणा आपल्याकडे पुराण निर्माण का नाही झाले? त्याचं उत्तर आहे नाही. आपली भूमी ही तपोभूमी आहे, ही चिंतनाची भूमी त्या पद्धतीने नव्हती ज्या पद्धतीने ऋषीमुनी तिथे एकत्र जमले. इथं तपा करता यायचं, आणि तप हे एकट्याने करायची गोष्ट आहे, ती सामुदायिक करण्याची गोष्ट नाही. त्याच्यामुळे दंडकारण्यात तपाला गेले हेच वर्णन तुम्हाला सगळीकडे मिळतील. मग कुठल्याही देवतेचं पुराण असो, दंडकारण्य हे तपा करता होतं. त्या नैमिषारण्यामध्ये सगळे ऋषी जमले. का जमले? तर कलियुगाचा काळ येतोय असं त्यांनी पाहिलं, आणि समोर येणारा आता हा कलियुगाचा काळ. कलीचं वर्णन करताना मुद्गलांनी शब्द वापरला सर्व साधन बाधक. सगळे साधन बाधित होणार आहेत. कुठलंही साधन आपल्या कामी पडणार नाही. ना यज्ञ चालतील, ना याग चालतील, ना तपाचे फळ मिळतील, ना कर्म सुयोग्य पद्धतीने होतील. मग या सगळ्या गोष्टी जर होणार नसतील, सगळे साधनं संपणार असतील, तर नेमकं करायचं काय? म्हणून हे सगळेजण भगवान ब्रह्मदेवांकडे जाऊन पोहोचले. भगवान ब्रह्मदेवांनी सांगितलं तुम्ही नैमिषारण्यात एकत्र या. शौनकांच्या सोबत सगळे ऋषीमुनी तिथे एकत्र आले. 88,000 हा पुराणांचा आवडता आकडा आहे, त्याच्यामुळे तो अनेकदा येतो. 88,000 ऋषी एकत्र आले आणि त्या सगळ्यांनी मिळून तिथे स्तंभन केलं, एका जागी थांबले. प्रमुख कोण आहेत? प्रमुख आहेत शौनक. भारतीय संस्कृतीची ही फार सुंदर गोष्ट आपल्याला व्यवस्थित समजून घेतली पाहिजे की इथे प्रत्येक नावाला अर्थ आहे. पाश्चात्य संस्कृती आपल्याला सांगते नावात काय ठेवलेलं आहे. तुमची माझी संस्कृती सांगते नाही, जे काय ठेवलंय ते नामातच ठेवलंय. कारण आपल्याकडे नामाचंच महत्व आहे, नामाचंच वैभव आहे. नाव प्रत्येक महत्वाचं. ऋषींचं नाव काय? ऋषींचं नाव आहे शौनक. शौनकामध्ये श्रवण हा महत्वाचा भाग आहे. ते ऐकतात म्हणून त्यांना शौनक म्हणतात. ऋषी मुनी ऐकणारे होते. फार महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. त्यांना ऐकायचं होतं. किंवा आम्ही नाही येऊन बसलो का? त्याचं उत्तर जरा शांतपणे स्वतःला तपासा. आपण शौनक आहोत का? येऊन तर बसलोय, ऐकायला तर येऊन बसलोय, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही. शौनक आहोत का म्हणजे ऐकत आहोत का? ऐकत आहोत का मी का म्हणतो त्याचं उत्तर एक व्यवस्थित समजून घ्या. इथं बसलेली बहुसंख्य व्यक्तिमत्व, मी बहुसंख्य मुद्दाम सोडतो, तुम्हाला स्वतःला सोडायकरता हा त्याच्यात संधी आहे. बहुसंख्य व्यक्तिमत्व हे ऐकतच नाहीत. ही मोठी अजब गोष्ट आहे. मी जे आत्ता सांगतोय ते तुम्ही ऐकत नाही आहात. किती अजब आहे. किंवा का मग एवढं सगळं माहिती आहे तर तुम्ही येऊन का बडबड करताय? त्याचं उत्तर नाही. मी मोर्याची सेवा म्हणून बोलणार, तो माझा आवडता छंद आहे म्हणून बोलणार. मी जे सांगतोय ते तुम्ही ऐकत नाही म्हणजे काय? थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करू. मी जर इथून एक 2-4 गोष्टी सांगितल्या आणि अशा गोष्टी सांगितल्या की ज्या तुम्ही करत आहात, तुमच्या योग्यतेच्या आहात, तुमच्या नेहमीच्या पठडीतल्या आहात, आणि तुम्ही श्रवण करण्यानंतर ते तुम्ही जीवनात करताय असं जर असेल तर तुम्ही शेजारच्याला ढुसण्यावरून सांगता पा बरोबर सांगतायत, कारण असंच करायला पाहिजे. मी नव्हतो का सांगत, तेच सांगतायत. म्हणजे तुम्ही काय करताय? तुम्ही तुमच्या हिशोबातलं ऐकलं, पहिल्यांदा बरं वाटलं तुम्हाला. समजा 2-4 गोष्टी मी तुम्हाला अशा सांगितल्या की ज्या तुम्ही करत नाही आहात. तुमची प्रतिक्रिया काय असते? खालून प्रतिक्रिया असते, त्यांना सांगायला काय लागते? आमचं आम्हाला माहिती नाही, आम्हाला कुठं करता येतं. याचा अर्थ तुम्ही ऐकत नाहीये. मी जे सांगतोय ते तुम्ही नाही ऐकत आहे. तुम्हाला जे बरं वाटतंय तेवढंच तुम्ही ऐकणार आहात. त्याच्या पलीकडची मजेदार गोष्ट, आपण सगळे ऐकायला बसलेले लोक एखाद्या पोस्टमास्टरच्या अवस्थेत असतो. पोस्टमास्टरचं काम काय असतं? खेड्यापाड्यातल्या पोस्टांमध्ये जाऊन पहा, तुम्हाला लक्षात येईल. खूप सारे असे कप्पे केलेले असतात,
खूप पत्राचा गठ्ठा येऊन पडला की तो पोस्ट मास्तर किंवा पोस्टाचा कामगार जो कोणी असेल तो कामगार एक मस्त काम करतो. एक पत्र या कप्प्यात एक, या कप्प्यात एक, या कप्प्यात एक, या कप्प्यात ज्या ज्या गावचे असतील त्या गावाला किंवा ज्या ज्या भागातले असतील त्या भागानुसार ते पत्र वितरित करतो, वेगवेगळे करतो. आपण बसलेले बहुसंख्य श्रोते याच भूमिकेत असतो. इथून जे काय सांगितल्या जाईल त्यातला पहिला हिशोब हे काकाला लागू पडतं, हे मामाला लागू पडतं, हे आत्याला, हे मावशीला, हे याला, हे त्याला, हे त्याला, हे सगळीकडे आपण असे पत्र फेकत राहतो. शेवटी उठताना हा आसन झटकून उठतो, मला काही सांगितलं नाही, कारण आपल्याला लागलंच नाही काही. फार महत्वाची गोष्ट आहे. शौनकांचा विषय जो सांगितला तेवढ्या शौनक म्हणजे ऐकणारा, आणि ऐकणारा या वाक्याचा अर्थ शास्त्रांनी सांगितलं, ऐकलं की त्याच्या अनुसार ज्याचं आचरण होतं त्याला ऐकलं म्हणतात. बाकीच्या सगळ्या शब्दांच्या बाबतीतली पंचायत आहे. एक मस्त वाक्य असतं प्रवचनांच्या बाबतीत प्रामुख्याने वापरल्या जातं. कीर्तन प्रवचनांकरता कोणी शेजार पाजारच्याला म्हणतं चल कार्यक्रम आहे जाऊ, तो विचारतो काय करायचं जाऊन, म्हणे नाही तेवढे 4 चांगल्या गोष्टी कानावरून जातात. त्यातली गंमत अशी की त्या कानावरूनच जातात, आतमध्ये कुठं जातात, आणि आतमध्ये गेल्या नाही तर त्याचा उपयोग काय. कानात गेलं पाहिजे, कानात गेलेलं हृदयात उतरलं पाहिजे, हृदयात उतरलेलं आचरणात आलं पाहिजे, त्याला ऐकलं म्हणतात. उदाहरण देताना मी नेहमी सांगत असतो, समजा आता बोलता बोलता मी तुम्हाला सांगितलं की उद्यापासून सगळेजण 5 वाजता उठा, ऐकलं का? त्याचं उत्तर आहे नाही ऐकलं. ऐकलं तेव्हा जेव्हा उद्या सकाळी 5 वाजता उठाल तर ऐकलं ना, नाही तर काय केलं, नुसता शब्दांचा खेळ झाला. तसा ऐकून उपयोग नाहीये. ऐकायचं ते आहे की जे मला माझ्या जीवनात येऊन पोहोचेल, ज्याच्यावर मी चिंतन करेल, मनन करेल आणि ज्यानुसार आचरण करेल. ते करणारे महर्षी होते म्हणून त्यांचं नाव शौनक सांगितलं. श्रोता कसा असला पाहिजे हे सुरुवातीला सांगणं फार महत्वाचं आहे. शौनकाधिक येऊन पोहोचले. श्रोता नुसता चांगला असून उपयोग नाही, वक्ता चांगला असला पाहिजे, नाही तर श्रोते फार चांगले आहेत, मोठ्या प्रेमाने येऊन बसले आणि बोलणारा जो बसलेला आहे तो असा बोलतोय की 15 मिनिटात लोक डुलायला लागले, मागच्यांच्या पाठीवर पुढच्यांच्या पाठीवर मागच्यांचे डोके पडायची वेळ. असा उपयोग नाही. म्हणून वक्ता कसा असले पाहिजे पुढचा हिशोब सांगितला. वक्ते जे आहेत ते लोमहर्षणा पुत्र सूत आहेत. काय सुंदर शब्द आहे. लोम म्हणजे केस, हर्षण ज्यांच्या लोमामध्ये आनंद भरलेला आहे ते लोमहर्षण. रोमहर्षण दोन्ही शब्द वापरलेले वेगवेगळ्या जागी. त्या रोमहर्षणांचे पुत्र सूत. फार सुंदर शब्द आहे. सूत शब्द आपल्याकडे 2 अर्थांनी मराठीत वापरला जातो. सूत शब्दाचा एक अर्थ पुत्र असा असतो, सूत शब्दाचा दुसरा अर्थ मुलगा असा असतो. पुत्र विषय सांगितला. दुसरा अर्थ धागा असा असतो. मुलगा असणे ही केवळ एक संतती विषय नाही, तर पुत्र हा एक धागा आहे. म्हणून फार महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. सगळ्या प्राण्यांचे नावं तुम्ही डोळ्यासमोर आणा, तुम्हाला एक मजेदार गोष्ट लक्षात येईल. चिमणीला आपण काय म्हणतो? चिमणीचं पिल्लू, गाईचं पिल्लू, म्हशीचं पिल्लू, बकरीचं पिल्लू, कोंबडीचं पिल्लू. सगळ्या प्राण्यांना आपण आईच्या नावावर ओळखतो. मजेदार गोष्ट लक्षात घ्या. सगळ्या प्राण्यांना आपण आईच्या नावावर ओळखतो. माणूस मात्र असा प्राणी भगवंतांनी निर्माण केलेला आहे ज्याला आपण बापाच्या नावावर ओळखतो. तिथं आईचं नाव नाही लावत आपण. आदर आहे त्याच्याबद्दल प्रश्न नाही, ती अधिक आदरणीय आहे त्याबद्दल प्रश्न नाही, पण नाव मात्र बापाचं लावतो. का लावतो व्यवस्थित समजून घ्या. पशुपक्ष्यांमध्ये मुलांना आईच्या नावावर ओळखल्या जातं कारण बापाची खात्री देता येत नाही. कोण होता कुठं माहिती आहे? सोय नाहीये. लक्षात घ्या. पशुपक्ष्यांमध्ये पती कोण आहे हे निश्चित नाही आणि तो सातत्याने निश्चित नाही, बदलत राहणारी गोष्ट आहे. इथं तसं नाहीये. इथं मी माझ्या वडिलांचं नाव लावतो कारण माझ्या आईच्या पातिव्रत्याचं ते प्रतीक आहे. मी माझ्या वडिलांचं नाव लावतो इतकाच महत्वाचा विषय नाही. ते त्यांच्या वडिलांचं लावत होते, ते त्यांच्या वडिलांचं लावत होते. कमीत कमी 7 पिढ्या आपल्या माहिती असाव्यात असं शास्त्रांनी सांगितलंय. 7 पिढ्यांचा इतिहास. त्याच्या पलीकडे मागे 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 कुठं जातं त्याचं उत्तर आहे आपल्याकडे कायम सांगितलंय. मी मागे मागे नेत माझं नाव कुठल्या तरी ऋषीपाशी नेऊन भिडवतो. त्याला आपण गोत्र असं म्हणतो.
अभिमानाने मग मी सांगतो मी विश्वामित्राच्या कुळात जन्माला आलेलो आहे. म्हणजे मी कुठल्या तरी ऋषीपर्यंत माझी परंपरा नेऊन पोहोचवतो, याला सूत म्हणतात. हा धागा असला पाहिजे. मी माझ्या परंपरेला धाग्याने जोडलेला आहे. माझं व्यक्तिमत्व हे माझं एकट्याचं नाहीये किंवा माझ्या एका माणसापुरतं नाहीये, तर या संपूर्ण परंपरेचा मी पाईक आहे. वाक्याचा अर्थ नुसतेच नावं घेण्याकरता नाही किंवा संकल्प सोडण्याकरता नाही, त्याच्यानुसार माझं आचरण असलं पाहिजे. मी ज्या गोत्राचा आहे किमान त्या ऋषींबद्दलची परिपूर्ण माहिती, त्यांच्या कार्याची जाणीव आणि त्या कार्याच्या वाटेवर चालण्याची माझी प्रवृत्ती असली पाहिजे, याचा विषय वापरला. दुसरी महत्वाची गोष्ट, इथं बसणेवाला सूतच असला पाहिजे. भागवताच्या बाबतीत फार सुंदर शब्द वापरला. भागवताचे आचार्य शुकाचार्य आहेत. शुक म्हणजे पोपट, दोन्ही अर्थ असतात. शुक म्हणजे पोपट, पोपट बोलतो. इथं बसणारा बोलला पाहिजे, पण नुसताच पोपटासारखा बोलून उपयोग नाही. पोपट गोड बोलतो, पण पोपटाच्या बोलण्यात एक बरं असतं, जे ऐकलं तेवढंच बोलतो, स्वतःच लावत नाही. फार महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे इथं बसणेवाल्याने स्वतःच लावायचं नाहीये, परंपरेने जे दिलं तेच मांडलं पाहिजे. म्हणून शुकाचार्य बोलतात व्यासांनी सांगितलं ते, सूत बोलतात व्यासांनी सांगितलं ते. मी मुद्दाम शुकाचार्यांचा उल्लेख एवढ्या करता केला की भगवान शुकाचार्य व्यासांचे पुत्र या अर्थाने आहेत, सूत शिष्य या अर्थाने आहेत. आणि परंपरा पुढे चालण्याच्या या दोन पद्धती असतात. एक पुत्राच्या द्वारे परंपरा पुढे चालते किंवा शिष्यांच्या द्वारे परंपरा पुढे चालते. सूत शिष्य आहेत व्यासांचे, व्यास शिष्य असणारे सूत येऊन पोहोचले. सगळ्यांनी त्यांना प्रार्थना केली. भगवान ब्रह्मदेवांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आपण सगळे पुराण ऐकावेत. आम्ही आपल्याकडून ती पुराणं ऐकावेत अशी आमची इच्छा आहे. आपण सगळे पुराण सांगावेत. भगवान सूतांनी नाना प्रकारचे पुराण सांगायला सुरुवात केली. 18 महापुराण सांगितले, 17 उपपुराण सांगितले. 18वं उपपुराण आहे मुद्गल महापुराण. यानंतर पुराण झालं नाही. का? कारण याच्या पुढे आता काही तयारच होऊ शकत नाही. हे अंतिम शब्द आहे. त्याच्यामुळे 17 पुराण, 18 पुराण ऐकले पूर्ण, 17 उपपुराण ऐकले आणि अद्भुत प्रकार घडला. वास्तविक हे सगळं ऐकल्यानंतर कुठल्याही श्रवणाची परिणती ही निस्संदेहतेत व्हायला पाहिजे, तर श्रवण उपयोगाचं. समजा मी इथे 21 दिवस बोलायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी सांगितलं मोरया इतकं श्रेष्ठ काही नाही, आणि दुसऱ्या दिवशी मोरयापेक्षा श्रेष्ठ काही सांगायला सुरुवात केली, तर तुम्ही म्हणाल काहीतरी एकदा ठरवा, नेमकं काय बोलताय. पण पुराणांचं सगळं श्रवण केल्यानंतर ऋषीमुनींची अवस्था नेमकी हीच झाली आहे. आणि म्हणून शौनकांनी प्रश्न विचारला, अहो प्रत्येक जागी वेगळं सांगता तुम्ही. शिवपुराण आम्ही ऐकलं, तुम्ही म्हणता भगवान शंकरांपेक्षा श्रेष्ठ काही नाही. भागवत आम्ही ऐकलं, तुम्ही म्हणता भगवान विष्णूपेक्षा श्रेष्ठ काही नाही. सौर पुराण ऐकलं, तुम्ही म्हणता सूर्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही. मार्कंडेय पुराण लावलं, तुम्ही म्हणता जगदंबेपेक्षा श्रेष्ठ काही नाही. एक काहीतरी पक्क सांगाल की नाही, नेमकं श्रेष्ठ कोण? कारण प्रत्येक जागी मी वेगळं ऐकतो. आणि पुराणांची ही पद्धती आहे, ज्या ज्या देवतेचं ते पुराण असेल त्या देवतेला सर्वोच्च स्थानी ठेवून ते पुराण लिहिलेलं असतं. म्हणजे जेव्हा शिवपुराणाचं वर्णन असतं तेव्हा भगवान शंकरांशिवाय काही नाही. एक भगवान शिवतत्व हे सर्वोपरी तत्व आहे असं वर्णन असतं. सगळ्या देवता अडचणीत येतात, त्या भगवान शंकरांना शरण जातात. पण भागवत उघडलं तर तिथं शंकर अडचणीत येतात, ते भगवान विष्णूंना शरण जातात. देवी भागवत काढा, तिथे हे दोघं अडचणीत येतात, जगदंबेला शरण जातात. नेमकं सत्य कोण, नेमकं श्रेष्ठ कोण? शौनकांनी नेमका तो प्रश्न विचारलाय. ते म्हणतात एक काहीतरी पक्क सांगा, एक काहीतरी निश्चित सांगा, एक काहीतरी सर्वश्रेष्ठ सांगा. हा प्रश्न फार महत्वाचा आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. हा प्रश्न विचारला शौनकांनी आणि मग सूतांनी सांगायला सुरुवात केली मुद्गल पुराण. वाक्याचा अर्थ काहीच न सांगता त्यांनी सांगितलं सर्वश्रेष्ठ काही असेल तर हेच आहे, एकमेव तत्व काही असेल तर हेच आहे, परमसत्य काही असेल तर एक मुद्गल पुराण आहे. याच्या पलीकडचं पुराण असू शकत नाही. पुराणाचा वक्ता आणि पुराणाचं नाव एकत्र आहे आणि दोन्ही मिळून काय सुंदर शब्द आहे मुद्गल. इतका सुंदर शब्द असू शकत नाही. व्यक्तिमत्वाच्या विकासाची शेवटची अवस्था जर काही असेल तर ती मुद्गल अवस्था असू शकते. मुद शब्दाचा अर्थ आहे आनंद, पण तो कोणता? बाहेरून येणारा नाही, आतून येणारा. दोन आनंदांमध्ये फरक आहे.
बाहेरूनही आनंद येऊ शकतो, आतूनही आनंद येऊ शकतो. एक लहानचं उदाहरण म्हणून फक्त आपल्याला सांगतो. आनंदाचा अद्वितीय वर्णन करताना जगद्गुरु तुकोबारायांनी वर्णन केलं, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. ही आनंदाची अत्यंत सुंदर अवस्था होती. पण गंमत माहितीये तुम्हाला, अशाच प्रकारची अवस्था बालकवी नावाच्या कवींनी त्यांच्या कवितेत केली. आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे, नभात भरला, दिशात भरला, वगैरे वगैरे प्रकार वर्णन आपल्या समोर केलं. दोन्ही अवस्था सारख्याच आहेत, तेवढ्या अवस्थेपुरत्या. दोघेही एकाच अवस्थेमध्ये आहेत. पण गंमत तुमच्या लक्षात आली का पुढची? जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले आणि बालकवींनी आत्महत्या केली. मला सांगा, आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे असेल तर आत्महत्या करण्याची काय गरज असते? आनंदात आत्महत्या करतं का कोणी? पण तरी केली. का केली असेल? त्याचं उत्तर आहे, बालकवींचा आनंद हा बाहेरून आलेला आनंद होता, तुकोबारायांचा आतला आनंद होता. तो जो आतला आनंद आहे त्याला मुद असं म्हणतात. तो ज्यांच्यामधून गल म्हणजे ओसंडून वाहतो. हे गल शब्द फार सुंदर आहे, व्यवस्थित समजून घ्या. अशी कल्पना करा, इथे एक पाण्याचं भांड भरलेलं आहे आणि त्याला कोणाचा धक्का लागला, काय बाहेर पडेल? पाणी बाहेर पडेल. समजा दुधाचं भांड भरलेलं, धक्का लागला, काय बाहेर पडेल? दूध बाहेर पडेल. तेल भरलेली समई ठेवलेली, धक्का लागला, काय बाहेर पडेल? तेल येईल. तुपाच्या समईला धक्का लागला, तूप बाहेर पडेल. का? कारण ते आत भरलेलं आहे. पाण्याच्या भांड्यात पाणी भरलेलं असतं म्हणून धक्का लागला की पाणी बाहेर येतं. दुधाच्या भांड्यात दूध भरलेलं असतं म्हणून धक्का लागला की दूध बाहेर येतं. तुम्हाला आम्हाला कोणाचा धक्का लागला, काय बाहेर येतात? आणि जर आतमध्ये मला धक्का लागल्यानंतर मुखातून शिव्यांची लाखोलीच येत असेल तर याचा शांतपणे विचार करा, आत भरलं काय आहे? कारण जे आत भरलंय ते बाहेर येणार ना, हा नियम आहे. आणि मग माझ्या आतमध्ये जर शिव्यांचीच लाखोली भरलेली असेल, मी लागला म्हटलं धक्का, मारला नाही. हा, मुद्दाम येऊन कोणी मारत असेल त्याच्याबद्दल तुम्ही काय असेल तो क्रोध व्यक्त करा, त्याच्याबद्दलची अडचणी, चुकून लागला. पण त्याचा सहज धक्का लागल्यानंतरही माझ्या मुखातून जर शिव्याच बाहेर पडत असतील तर समजून घ्या आतमध्ये तेच भरलेलं आहे. आणि मग हे जर भरलेलं असेल तर मुद्गल वाचून उपयोग नाहीये. साधा हिशोब आहे आपल्याला समजून घेण्यासारखी. मुद्गल केव्हा होईल? जेव्हा मला आतून आनंद राहील. धक्का लागला की माझ्या आतून मुखातून मुद्गल निघालं पाहिजे, माझा आनंद निघाला पाहिजे. केव्हा निघेल? जेव्हा आत भरलेला असेल. फार मजेदार गोष्ट आहे. काही काही गोष्टी व्यवस्थित समजून घेण्यासारख्या आहेत. प्रल्हादाची कथा येईल, प्रल्हादाच्या कथेमधलं वर्णन येईल. त्या प्रल्हादाच्या आईला जेव्हा नारद घेऊन चालले तेव्हा रस्त्यात तिला ब्रह्मज्ञान सांगितलं असं वर्णन आहे. आता मला सांगा, प्रल्हादाची आई, राक्षसाची पत्नी, हिरण्यकश्यपूची बायको, तिला ब्रह्मज्ञान नारदांनी का सांगितलं? त्याचं उत्तर, नारदाला दुसरं काय येत होतं? नारद सांगतील काय दुसरं? त्याच्यामुळे नारद ब्रह्मज्ञानच बोलतात धक्का लागला तरी. आणि कायम लक्षात ठेवा, हा धक्का आनंदात लागला तरी तत्वज्ञान येतं, त्याला गणेश गीता म्हणतात. आणि हा धक्का रणांगणावर लागला तरी तत्वज्ञानच येतं, त्याला भगवद्गीता म्हणतात. कारण ते आतमध्ये तेच भरलेलं आहे, तेच बाहेर येणार आहे. हा हिशोब आपल्याला समजून घेतला पाहिजे. मुद्गल रचना सांगितली, भगवान मुद्गलाचार्यांनी सांगितलेला उपदेश आहे. हा विषय आपल्या समोर आला. आणि जेव्हा विषय आला की भगवान दक्षा प्रजापतीला मुद्गलांनी सांगितलेला हा उपदेश आहे, तेव्हा शौनकांनी स्वाभाविक प्रश्न विचारला की कोण दक्ष प्रजापती ते सांगा, कोण मुद्गल ते सांगा, त्यांनी हा उपदेश का केला ते सांगा. सगळं सविस्तर आम्हाला ऐकायचंय, शांतपणे ऐकायचंय. आजच्यासारखी भानगड नव्हती. 15 मिनिटाचा TRP करायची पंचायत नव्हती, तेवढ्यात गुंडाळा ही भानगड नव्हती. त्याच्यामुळे शांतपणे तासन तास ऐकायचंय. मोकळे ऋषीमुनी, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारच्या बंधनात नसलेले. त्यांनी सांगितलं तुम्ही आम्हाला सविस्तर सांगायला सुरुवात करा. आणि मग त्याच्यावर बोलायला सुरुवात केली की रचना कशी आहे दक्ष प्रजापतींची. त्यांनी सांगितलं प्रजापतींवर अशी वेळ का आली, तर त्याचं उत्तर सांगायला सुरुवात केली. भगवान ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली, त्या सृष्टीच्या पालनाकरता वेगवेगळ्या प्रकारचे मानसपुत्र निर्माण केले, त्यांना प्रजापती म्हणण्याची पद्धत पडली. या सगळ्या 10 प्रजापतींना जे प्रमुख नेमण्यात आले त्यांना दक्ष प्रजापती असं म्हटलं. ही दक्ष प्रजापती देवतातुल्य अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, ईश्वरतुल्य अशा प्रकारचं व्यक्तिमत्व. या दक्ष प्रजापतींना स्वाभाविक ही सगळी सत्ता मिळाली सगळ्या प्रजेचं पालन करण्याची. आणि पंचायत निर्माण होते. चांगला बसलेला माणूस खुर्चीवर नेऊन बसवला की बिघडतो.
खुर्ची कुठली असो, सत्ता माणसाला खराब करते. दक्ष प्रजापतींचंही नेमकं तसंच झालं. दक्षांच्या डोक्यात अहंकार शिरला की माझ्यासारखा दिव्य कोणी नाही, या सगळ्या प्रजेचं पालन मी करतोय. आणि मी 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 एकदा आतमध्ये शिरला की माणसाचं काय होतं त्याचं उत्तर मुद्गल पुराणाने दिलं. डोकं बोकडाचं होतं. काय मजेदार रचना आहे, व्यवस्थित समजून घेतली पाहिजे आपल्याला. दक्ष प्रजापतीच्या डोक्यात अहंकार शिरला. भगवंताची लीला ठरलेली आहे. जिथं अहंकार निर्माण होतो तो मातीत घालण्याची भगवान सोय करून ठेवलेलीच असते. अहंकार निर्माण होण्याच्या आधी कदाचित सोय करून ठेवलेली असते. काय मजेदार सोय झाली. भगवान दक्ष प्रजापतीच्या डोक्यात अहंकार गेला आणि एक प्रसंग घडला. इंद्रपुरीमध्ये अमरावतीला एक देवतांची सभा भरवण्यात आली. त्या सभेमध्ये सगळ्या देवता आल्या. तिघही जण आले. ब्रह्मा विष्णू महेश येऊन बसले, आपापल्या आसनावर बसले. थोड्या वेळाने दक्ष प्रजापती आले. थोडे उशिरा आले काही कारणाने. सगळ्या देवतांनी उत्थापन दिलं, उठून उभे राहिले. मोठं कुणी आलं तर आदर देण्याची पद्धत होती पूर्वी, उठून उभे राहायचे. त्या पद्धतीने सगळेजण उठून उभे राहिले. दक्षालाही बरं वाटलं. कोणालाही मान मिळालं की बरं वाटतं ना, नाही का, साधा हिशोब असतो. दक्षालाही बरं वाटलं. आधीच अहंकार भरलेला होता, त्यात सगळ्या देवतांनी त्यांना सन्मान दिला. आणखीन त्या अहंकारावर एक पूट चढलं. आणखीन अहंकार वाढत गेला. सगळे उठले. हे तिघ नाही उठले. ब्रह्मदेव नाही उठले, शंकर नाही उठले, विष्णू नाही उठले. हे दृश्य लांबून पाहणारं एक अद्वितीय पात्र, त्यांचं नाव आहे देवर्षी नारद. 18च्या 18 पुराणात हे आहेत. एकही पुराण सोडलेलं नाही. देवर्षी नारदांचं वर्णन नाही असं पुराण नाही. आणि नारदांचं वर्णन करताना मुद्गलांनी फार सुंदर शब्द वापरला, नारदो कलह प्रिय. नारदांना भांडणं लावायला आवडतं. गंमत अशी आहे, आपल्यालाही आवडतं. नाही आवडत? आवडतं. म्हणून अथर्व शीर्षाने फार सुंदर शब्द पहिलाच वापरला. सुखी व्हायचं असेल, मुद्गल मिळवायचं असेल तर पहिलं काम काय, भद्रम कर्णे शृणुयाम. मी कानानी फक्त चांगलं ऐकील. आपण चांगलं ऐकतो? त्याचं उत्तर आहे नाही. आपल्याला वाईट ऐकायला आवडतं. वाक्य धक्कादायक आहे पण मी सिद्ध करून देतो, काळजी करू नका. मी समजा उद्या खाली चौकात उभा राहिलो आणि जोरा जोरात मोरया 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 करून ओरडायला लागलो, किती लोक थांबतील? कोणी थांबत नाही. पण समजा मी दुकानासमोर उभं राहून शिव्या द्यायला सुरुवात केली, थांबाल की नाही? पूजा राहिली बाजूला, थोड्या वेळाने जाऊ, काही गडबड नाही, नित्ययात्रा नाही झाली तरी चालते. मध्ये थांबून शिव्या ऐकाल, याचा अर्थ तुम्हाला शिव्या ऐकायला आवडतात, बरोबर? आणि आवडतात या वाक्याचा पुढचा अर्थ इतका वाईट आहे, खरं तर द्यायला आवडतात, धमक नाहीये. भांडणं आवडतात माणसांना, म्हणून मोठी अवस्था वाईट आहे, लक्षात घ्या. आपल्या घरात नसले तर आपण लोकांचे आणून पाहतो, त्यांना मालिका म्हणतात. न बोललेलं बरं. हिशोब समजून घ्या. भांडणं आवडतात माणसांना. आणि कायम लक्षात ठेवा, ज्याला भांडणं आवडतात त्याला मुद्गल नाही आवडू शकत. दोन मधला फरकच आपल्याला कळला पाहिजे. दक्ष प्रजापती येऊन पोचले. नारदांना प्रचंड भांडणं आवडतात. नारद भांडणं लावतात. पण नारदांच्या भांडणाची एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, नारद ज्या दोघांमध्ये भांडणं लावतात त्या दोघांचंही नंतर कल्याण झालेलं असतं. असं ज्याला जमेल त्यांनी भानगडीत पडायचं, नाही तर ते दोघं मिळून नंतर याला मारतील, त्यांनी भानगडीत पडायचं नाही. त्याच्यासाठी नारदाचा विषय नाही. पण नारदांनी भांडणं लावायचा योग्य प्रसंग पाहिला. नारद हळूच दक्षाच्या कानापाशी गेले, दक्षाची स्तुती करायला सुरुवात केली. कायम लक्षात ठेवा, ज्या कोण्या माणसाला मातीत घालायचं असेल त्याची स्तुती सुरू करा. संपवण्याचा सगळ्यात चांगला मार्ग असतो स्तुती. माणूस लवकर संपतो, नाही का? रागवल्याने संपणार नाही, तो लक्षात घेईल, कदाचित स्वतःमध्ये बदल करेल. स्तुती केली की तो अहंकाराने संपतो. शास्त्राने नियम सांगितला, पहिले दक्षाची स्तुती केली आणि मग हळूच कानात सांगितलं. स्तुती करणारे लोक असंच करतात, पहिले 10 मिनिटं स्तुती करतात आणि मग हळूच पण घातलं मातीत. त्या एका पणनी आधीचे 10 मिनिटं संपवलेले असतात, लक्षात ठेवा. पण सगळे उठले, तुझा अधिकार मोठा, श्रेष्ठता मोठी. हे तिघ नाही उठले. बरं जाऊ दे, हरकत नाही. ब्रह्मदेव नाही उठले, पंचायत नाही, कारण ते तुझे पिताश्री आहेत. बरं विष्णू नाही उठले, हरकत नाही, ते त्यांचे पिताश्री आहेत, त्यांनी उठायची गरज नाही. पण शंकराने उठायला नव्हतं पाहिजे का दक्षा? शंकर तर जावई न रे तुझे. सासऱ्याचा काही मानफिन असतो की नसतो? काही मॅनर्स, इटिकेट्स, काही विषय नाही.
दक्षाच्या डोक्यात भुंगा टाकला आणि अहंकारी माणसाची पंचायत त्याला बोलल्याशिवाय करमतच नाही. बडबड 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 या हिशोबामध्ये. म्हणून आपल्यातला अहंकार कमी होत चाललाय का हे मोजायचे जे काही निकष आपण मुद्गलात पाहणार आहोत त्यातला पहिला हिशोब, बोलण्याची इच्छा ज्याची कमी झाली समजून घ्यायचं योग्य मार्गावर लागलाय. तुम्हाला 2 तास बुलू सांगणार का तुम्ही? त्याला इलाज नाही. व्यासपीठाला अपवाद सांगितला. बोलण्याची इच्छा कमी झाली पाहिजे. वाक्याचा अर्थ माझ्याबद्दल बोलण्याची इच्छा कमी झाली पाहिजे. दुष्टही बोलतात, संतही बोलतात, संतही अखंड बोलतात, लक्षात घ्या. पण 2 बोलण्यामधला फरक आहे. संत स्वतःबद्दल कधीच बोलत नाही आणि दुष्ट स्वतःशिवाय काही बोलत नाही. हा 2 मधला फरक आपल्याला नेमका कळला पाहिजे. माझ्याबद्दल माझं बोलणं जितकं कमी होईल आणि ते मोर्याबद्दल जितकं वाढेल तितकं समजून घ्या की साधना योग्य मार्गाला चाललेली आहे. भाषणाचा विषय काय असला पाहिजे आणि भाषण असलं पाहिजे, बडबड नाही. 2 मध्ये फरक आहे. आत्तापर्यंत इथे येऊन बसल्यानंतर व्यासपीठावर जेवढे शब्द वापरले, एक तरी शब्द असा होता का जे तुम्हाला माहित नव्हता? सगळे शब्द माहिती होते. पण एक काम करा बरं, उद्या इथे येऊन बसन बोलून दाखवा. नाही बोलतायत. का नाही बोलतायत? सगळे शब्द जर माहिती आहे, बरं सगळं मुद्गलही माहिती आहे, असं नाहीये ना. इथं बसलेल्या अनेकांनी माझ्या वयापेक्षा जास्त पारायणं केली असतील. काही अशक्य नाहीये. बोलता का येत नाही थोडं समजून घ्या. मी त्यांचा अवधिक्षेप करतोय असे कृपया विचार करू नका. शांतपणे समजून घ्या. बोलता का येत नाही त्याचं उत्तर आहे तिथं बसून बोलणं सोपं असतं, कारण तिथं बडबड असते. एक लहानचं उदाहरण मी सांगताना सांगत असतो. 2 फूट रुंदीची एक पाटी घ्या, जमिनीवर ठेवा, त्याच्यावरून चालत जा. चालता येईल की नाही? बिलकुल चालतंय. 2 फूट रुंदी खूप झाली पाटीची, त्याच्यावरून आरामशीर चालता येईल. पण आता एक काम करा, 10 मजली 2 बिल्डिंग शोधा, त्याच्यावरती पाटी इकडून तिकडे चाला, आता चालून दाखवा. नाही चालतायत. ज्या 2 फुटावर खाली चालता येतं त्याच 2 फुटावर वर का नाही चालता येत? नाही चालतायत. का? कारण वर जागेपणी चालावं लागतं. खाली झोपेत चाललं तरी बिघडत नाही, कारण पडला तरी फार लागत नाही. पण वरून जर पडला तर माणूस खाली जात नाही ना, वर जातो. माणूस गुरुत्वाकर्षणाला अपवाद आहे. 10व्या मजल्यावरून पडला तर तो वर जाणार आहे. विनोद समजून घ्या, त्यातला भाव समजून घ्या. तिथं जागृत राहावं लागतं. तो नियम तिथंच लागू नाही, इथंही लागू आहे ना. मी वर बसलोय ना, आणि वर जागृत राहावं लागतं. तुम्ही म्हणा खाली आम्ही काय झोपेत बोलतो का? त्याचं उत्तरच ते आहे की खाली आपण तासनतास बोलतो पण वर बोलता येत नाही. का? कारण मुद्गल नाहीये. ते मुद्गल व्हावं. खाली आपण करतो ती बडबड, वर करतो ते भाषण. याच्यात आपलं परिवर्तन झालं पाहिजे. म्हणून पहिल्यांदा श्रवण खूप सांगितलं, प्रश्न नाही. जेव्हा आपण मुद्गलांच्या याच्यावर येऊ तेव्हा आणखीन बोलू. पण श्रवणानंतर दुसरा टप्पा आला पाहिजे, कीर्तन. ऐकलं ते बोलता आलं पाहिजे, त्याच्यावर निरूपण करता आलं पाहिजे. केव्हा बोलता येईल? जेव्हा आतमध्ये व्यवस्थित बसलेलं असेल. हा त्यातला भाव समजून घ्या. दक्षाची स्तुती केली आणि दक्षाला सांगितलं हे नाही उठले, बाकीचे 3 जाऊ दे, तुझे जावई होते ते उठायला पाहिजे होते. दक्षाच्या डोक्यात पक्क बसलं आणि दक्षाने म्हटलं, बोलायला सुरुवात केली. कारण अहंकारी माणूस बडबड करणार. मी आपल्याला सांगितलं, तो म्हणाला मी माझ्या आयुष्यात केलेली सगळ्यात मोठी चूक आहे. या भूत प्रेत पिशाच्य नाथाला, या भडंग भिकाऱ्याला मी माझी पोरगी दिली. काय माझं दैव फुललं होतं कोणाला माहिती. आणि त्यांनी वाटेल तशी शिवनिंदा केली. ईश्वरी निंदा करण्याची इच्छा होणे यालाच दैत्यत्व म्हणतात. ते वेगळं आणायची गरज नाहीये. त्याच अवस्थेत दक्ष गेलेले आहेत. त्यांनी वाटेल तशी शिवनिंदा केली. पण मोठ्यांची गंमत पहा कशी असते. वास्तविक त्यांनी सगळी निंदा कोणाची केली? शंकरांची. चिडायला कोण पाहिजे होतं? भगवान शंकर. शंकर हल्ले नाही, बोलले नाही. 2 मधला फरक लक्षात घ्या. ते ईश्वर आहेत, ते चिडलेच नाहीत. का? एवढ्या शिवाय दिल्यानंतर चिडायला नाही पाहिजे माणूस? नाही चिडले. का नाही चिडले? परमपूज्य गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग सहज आठवला म्हणून सांगतो. महाराज प्रवचनाला बसले, त्यांचा एक कोणीतरी नातेवाईक आला आणि त्या नातेवाईकांनी महाराजांना वाटेल तशा शिव्या दिल्या. काहीतरी भांडणं होते, त्याच्याकडूनच होते, यांच्याकडून असायचा विषयच नव्हता. त्यांनी वाटेल तसे भांडणं दिले. महाराज बिलकुल शांत बसलेले. मुद्गल समजून घ्या. महाराज शांतपणे बसलेले. शिष्य महाराज नव्हते ना, त्यांची चुळबुळ आमच्या गुरुला शिव्या देतो म्हणजे काय? 2 चौघांनी त्याला उचललं, बाहेर नेऊन फेकलं. महाराजांचा नातेवाईक होता म्हणून मारलं नाही, निदान सोडून दिलं. शिष्य पुन्हा येऊन बसले. महाराज तितक्या शांतपणे प्रवचन करत, सगळं प्रवचन झालं. शिष्यांची चुळबुळ चालू.
एवढ्या शिव्या दिल्या, काय अर्थ आहे का, बरोबर आहे का, वगैरे वगैरे. प्रवचन होईपर्यंत काही बोलता आलं नाही कोणाला. सगळ्यांनी प्रवचन झाल्यानंतर विचारलं, महाराज एक प्रश्न विचारतो, त्यांनी तुम्हाला एवढ्या शिव्या दिल्या, तुम्ही एवढे शांत कसे? महाराजांनी उत्तर दिलेलं आहे फार सुंदर. महाराज म्हणतात, शिव्या त्यांनी दिल्या, मी कुठं घेतल्या? द्यायच्या की नाही हे त्याच्या हातात आहे, घ्यायच्या की नाही हे माझ्या हातात आहे. महाराज म्हणतात, त्यांनी दिल्या शिव्या तर मी घेणार नाही, म्हणून ते महाराज आहेत. आपण न दिलेल्या घेतो. मला माहिती आहे तुला असंच म्हणायचं होतं. अरे नव्हतं म्हणायचं बाबा. तो समोरचा पाया पडू पडू सांगतो की मला असं म्हणायचं नव्हतं, मी तुला आज ओळखतो का? इतकाले वर्ष गेले, हे काय फक्त उन्हाने पांढरे झाले का? वाटेल ते करून मोकळा होईल. न दिलेल्या शिव्या आपण घेतो, म्हणून आपली पंचायत आहे. ते दिलेल्याही घेत नाहीत. आणि समजा दिलं तरी ते कुठं थांबवायचं हे ज्याला कळतं त्यांना भगवान शंकर म्हणतात. म्हणून विष पिऊन सुद्धा जगतात, कारण ते इथंच थांबवतात. किती विष असलं तरी ते फक्त कंठात असलं पाहिजे, हृदयात असता उपयोगी नाही. आपल्या कंठात मध भरलाय, काय गोड बोलतात पण काय कापतात. न बोललेलं बरं. आपल्या हृदयात विष भरलेलं आहे, कंठात अमृत भरलेलं आहे, म्हणून आपण शव अवस्थेत आहोत. ज्याच्या कंठातच विष थांबतं त्याला शिव म्हणतात. भगवान शंकर काही बोलले नाही, ते उठले चालले गेले. पण नंदिकेश्वर खालचे सगळे, पंचायत अशीच असते कायम लक्षात ठेवा. तिथपासून इथपर्यंत नेते भांडतच नाहीत, ते संध्याकाळी मस्त एकत्र येतात, भांडणं चौकातच होतात. कार्यकर्ते एकमेकाच्या उरावर, तू याचा काही मी त्याचा. नंदीनी शिव्या दिल्या दक्षाला, दक्षाने शाप दिले नंदीला, नंदीला शाप दक्षाने. एकमेकाला दोघांनी शाप देऊन मोकळे केले. बाचाबाची झाली. मराठीतला एक मस्त शब्द आहे, तो शब्द व्यवस्थित समजून घ्या, आपण सहज वापरून टाकतो. त्या दोघांची बाचाबाची झाली, इतका सोपा शब्द नाहीये. त्यामध्ये बाची झाली. आता शब्द कळला का भयानक किती आहे? त्याच्या उगीच शब्द वापरायचे नाही. एकमेकाच्या पार बाची काढून ठेवली, त्याला बाची असं म्हणतात. पण सोडून द्या विषय. बाचाबाची झाली दोघांची, दोघांनी एकमेकाला शिव्या शाप दिले. भगवान शंकर त्या कोलाहलाचा परिणाम म्हणून उठले चालले गेले. त्यांच्यावर कशाचाच परिणाम नाही झाला. दक्ष म्हणतो गडबड झाली. आणि हे असं होतं, तुम्ही एखाद्याला चिडवा, तो समोरचा नाही चिडला की तुम्ही चिडवण्याकरता वापरलेली सगळी शक्ती रिटर्न विथ थँक्स तुमच्याचकडे परत येते. मग चिडवणेवाला चिडतो, हा नियम असतो. दक्ष म्हणतो मी यांना एवढं ओरडायला प्रयत्न केला, यांच्यावर तर काहीच झालं नाही. दक्ष संताप संताप संताप, सगळी सभा निघून गेली, सगळ्या सभेचा विरस झाला. दक्ष बाहेर पडला, संतापाने फणफणतोय. देवर्षी नारद तयार. देवर्षी नारद म्हणतो संपव, पूर्ण संपवल्याशिवाय नाही सोडायचं ना, मुक्त न बोलले ना मोकळं, मुक्त करून अवस्था मोकळी सोडायची. पूर्ण संपवायचा हिशोब पण नारदांनी घेतलाय. नारदांनी दक्षाच्या डोक्यात टाकलं. अरे म्हणे व्यवस्थित समजून घे, त्या काय माणसाच्या नादी लागला तर नंदीच्या कुठं भानगडीत पडला, शंकराचं नुकसान झालं पाहिजे म्हणे. मलाही तसंच वाटतंय, पण करू कसं, जमत नाहीये. बसल्या जागी मी करू काय म्हणे. ना एक काम कर, तू एक बृहस्पती सव नावाचा यज्ञ कर. महान पुरुषांचा हिशोब समजून घ्या, त्यांनी यज्ञाचं सुद्धा नाव दिलं. मुद्गल पुराण आपल्याला सांगतं बृहस्पती सव यज्ञ करायचा. हाच यज्ञ का सांगितला? कुठलीही गोष्ट सांगत असताना सुद्धा, समोरच्याला चुकीच्या मार्गाला लावताना सुद्धा अशास्त्रीय वागत नाही, त्यांना संत म्हणतात. त्यांनी बृहस्पती सव यज्ञ सांगितला कारण या यज्ञाचं वैशिष्ट्य असं आहे, या यज्ञात शेवटची आहुती शंकराला आहे. तोपर्यंत मध्ये शंकराला आहुतीच नाही, शंकरांचं आवाहनही नाही. नारद म्हणतात यज्ञ शेवट पण जातच नाही, मी जाऊच देत नाही. त्याच्यामुळे यज्ञ सांगताना सुद्धा चुकीचा नाही सांगितला. बृहस्पती सव यज्ञ सांगितला, त्या यज्ञाचा हिशोब सांगितला आणि दक्षाला सांगितलं तू यज्ञ कर, तू राजा आहेस, तू जसं करशील पुढे लोक तसे करतील. तू शंकराशिवाय यज्ञ केला की लोकही शंकराशिवाय यज्ञ करतील, मग शंकरांना बोलावणं बंद करतील आणि यांचं देवत्व तसंही संपेल. बरं तसाही स्मशानातच राहतो, याला गावात बोलावते कोण, इत्यादी इत्यादी सांगून मोकळं केलं आणि दक्षाच्या डोक्यात पटलो. दक्ष लागला मार्गी. दक्षाने यज्ञ सुरू केला. नारद रिपोर्टिंग करायला कैलासावर. बरं कैलासावर गेल्यानंतर बाहेर गावाच्या पहिले स्मशान लागेल की नाही, तिथं भगवान भेटतील की नाही, त्यांना भेटायच्या भानगडीत नाही पडले. ते म्हणाले यांची एंट्री नंतर आहे, पहिले बाकीचे पात्र सगळे चालवून घेऊ.
यांनी सरळ थेट अंतःपुर गाठलं. सतीच्या जवळ जाऊन पोहोचले. त्या दक्षकन्येला सांगितलं, माहेरी तुझ्या एवढा यज्ञ चाललाय, गेली नाही तिकडं. वाक्य व्यवस्थित समजून घ्या. कुठंतरी यज्ञ चाललाय नाही, माहेरी चाललाय. दुखरी नस आहे ना, बाकी कुठेही गेलं नाही तर चालतं, माहेरी नाही गेलं तर कसं जमायचं. माहेरी यज्ञ चाललाय, तू गेली नाही का. त्या सतीच्या डोक्यात टाकलं. सती येऊन भगवान शंकरांना प्रार्थना करते, मला जायचंय. भगवान शंकर म्हणतात, कशाला भानगडीत पडते, निमंत्रण नाहीये, निमंत्रण नाही सोडून दे, आपल्याला बोलवायचं नाही हे ठरलेलं आहे, तिथं आपण जाण्याच्या भानगडीत का पडते. तू जगज्जननी आहे, मी महादेव आहे, आपण पुन्हा सगळे देव ब्राह्मण तयार करू, इथं दुसरा यज्ञ कर, नवीन दक्ष कर, नवीन यज्ञ कर, नवीन कणखल तयार कर. पण सहज सांगितलेलं पटतील त्याला स्त्रिया म्हणू नये. मी इकडं पाहत नाही, इकडं पाहत बोलतो. ते काही पटलं नाही. देवी पार्वती म्हणजे असं नाही, तुम्हाला यायचं असेल तर या, नाहीतर मी चालली. वाक्य फार भयानक आहे. तुम्हाला यायचं असेल तर या, नाहीतर मी चालली. भगवान काही बोलले नाही. काय बोलणार. आमचे पिताश्री फार मस्त सांगायचे. ते म्हणाले, मी जाऊ का असं विचारलं असतं तर हो किंवा नाही म्हटलं असतं. मी चालली म्हटल्यावर काय बोलणार. भगवान म्हणतात, आपण काही न बोललेलं बरं, कारण हो म्हटलं तर तिथं जाऊन अपमान होणार आहे, पुढचं सगळं दिसतंय. नाही म्हटलं की बाकी काही हो की न हो कॅसेट सुरू होते, बाकी सगळ्या गावभराचे उद्योग करणं होते. माझ्या माहेरी जायचं का तुमचं नेहमीच असते. भगवान शंकर म्हणतात, जे करायचं ते कर. विमान तिला दिलं असं मुद्गलांनी सांगितलं. विमानात बसली. देवी सती येऊन पोहोचली. पुढचा प्रसंग फार महत्वाचा आहे. आल्यानंतर दक्षाच्या समोर येऊन पोहोचली. दक्ष म्हणाला, ये बेटा, तुझ्या येण्याने मला फार आनंद झाला. सती म्हणते, का खोटं बोलता, निमंत्रणही तर नव्हतं. कुठं खाली योजक संयोजक स्वागतोत्सुक याच्यातही नाव नव्हतं, नाही का. कशाच्या भरोशावर आनंद म्हणून तुम्ही मानता. याने सांगितलं, नाही काय इलाज नाहीये, मला का बोलावलं नाही, माझ्या पतीला का बोलावलं नाही. आणि दक्षाच्या बरोबर तो पॉइंट आवश्यक होता. माझ्या पतीला का बोलावलं नाही म्हटलं की ते खतखत खतखत ऍसिडिटी चालूच होती ना त्याची. त्याने पुन्हा एकदा सगळी शिवनिंदा केली. मुद्गलांनी सांगितलेलं पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. देवी सती विचार करते, ज्या कानांनी मी पतीची निंदा ऐकली, वाक्य व्यवस्थित ऐकून ठेवा, ज्या कानांनी मी पतीची निंदा ऐकली त्या कानांनी युक्त असलेला हा देह आता पतीच्या सेवेच्या योग्यतेचा राहिला नाही. म्हणून देवी सतीनी स्वतःचा देह जाळून घेतला. त्या कानांनी निंदा फक्त ऐकली होती तर तिने स्वतःचा देह जाळला. ज्या तोंडानी करतात त्यांचं नेमकं काय करायचं. दुसऱ्यांनी केलेली ऐकली पती निंदा, तेवढ्या करता तिने देह जाळून घेतला. लक्षात घ्या, तिने देह जाळला की रिपोर्टिंग करायला पुन्हा कैलासावर. मगाशी नव्हते भेटले, आता भेटले. आता भगवान शंकरांना सांगितलं, सती गेली आणि शंकर धाड धीड पडले असं मुद्गल वर्णन करतं. शक्तिहीन झाले, शक्तीच गेली. आणि काय मा जगदंबेचं वैभव आहे लक्षात घ्या. तिचं बीज मंत्र इकार असतो. सगळे जगदंबेचे मंत्र इकाराने संपतात. गंमत आणखीन एक सांगतो. इथं बसलेल्या जेवढ्या माता भगिनी आहेत ना, सगळ्यांचे नावं तुम्ही पहा. त्या सगळ्यांच्या नावाच्या शेवटी एकतर आ आहे नाहीतर ई आहे. जेवढ्या बसलेल्या प्रत्येकीच्या नावाच्या मध्ये आ आ आ आ असे वर्णन येतील. सीता, गीता, राधा जे काय नावं असतील आकारांत नावं असतात किंवा सिद्धी, बुद्धी इकारांत नावं असतात. ई शेवटी असतो का. सगळ्या स्त्रियांच्या नावाच्या शेवटी आ किंवा ईच का, कारण शेवटी ती आ ई न, त्याच्यामुळे आ किंवा ईच असणार आहे. जगदंबेचे सगळे बीज मंत्र इकाराने युक्त असतात. शिव शब्दात तो इकार आहे. ज्या क्षणी तो इकार गेला त्या क्षणी शिव हे शव होऊन जातो. म्हणून जोपर्यंत ती जगदंबा आतमध्ये कार्य करतीये तोपर्यंत तो शिव आहे. तोपर्यंत मारी पाया पडाल. खाली व्यासपीठावरून उतरल्यानंतर काय काय सेवा करू असा विचार कराल. पण एक दिवस असा येईल की नाही हो, ज्या दिवशी या देहाला हात लावला तर घरी जाऊन स्नान कराल. येईल ना एक दिवस. का, कारण जगदंबा गेली निघून. आणि एक जगदंबा आतली निघून गेली की कालपर्यंत शिव म्हणजे पवित्र असलेलं शरीर दुसऱ्या क्षणाला शव होतं. आणि किती लाडाचा असला तरी एकच प्रश्न ठरलेला असतो, किती वाजता नेणार. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला शेवटचा प्रश्न हा ठरलेला आहे. कायम लक्षात ठेवा, किती वाजता नेणार. नाही का, हे फक्त ज्याला नेण्याच्या आत कळलं त्याला मुद्गल जमलं.
हा हिशोब सांगितला. आपल्याला हे येणारच आहे वेळ, लक्षात ठेवा. हे शव होऊन जाणार आहे. जर आतमधली शक्ती निघून गेली, भगवान शंकर मूर्छित पडले, थोड्या वेळाने शुद्धीवर आले, विचार करतात मी तर कायम शक्तियुक्त आहे, माझी अशी अवस्था का झाली, माझ्यावर शक्तिहीनतेचं हे विघ्न का आलं. आणि मग चिंतनात लक्षात आलं की ही विघ्नराजाची लीला आहे, विघ्नराजाला शरण गेलो पाहिजे. भगवंतांचं स्मरण केलं, भगवान श्री गणेश प्रगट झाले. त्यांनी सांगितलं काळजी करू नका, लीला स्वरूपात केलेला प्रकार होता. कारण जसा अहंकार दक्षाच्या डोक्यात शिरला होता तसा तुमच्याही डोक्यात शिरला होता, म्हणून तर तुम्ही उठले नाही. नाही तर तुम्हाला उठायला पाहिजे होतं. तुम्ही न उठले का? कारण मी परमेश्वर आहे ही भावना तुमच्याही मनात होती. त्या अहंकाराला धक्का लागण्याकरता तुमची ताकद मी काढून घेतली. वाक्याचा अर्थ आहे ताकद तुमची नाही माझी आहे, हे लक्षात घ्या. यासाठी भगवंतांनी लीला केली. भगवंत शक्ती काढून घेतात म्हणजे हरकत नाही, पुन्हा ती तुम्हाला प्राप्त होईल. ती पर्वताच्या घरी जन्माला येईल, पार्वती रूपात येईल. वाक्य व्यवस्थित समजून घ्या, किती मजेदार आहे. श्रद्धा, पार्वती हे श्रद्धेचं स्वरूप आहे. श्रद्धा विश्वास रूपिणो, कालिदास वर्णन करता शिव पार्वतीचं. पार्वती ही श्रद्धा आहे. आपल्या मनामध्ये सगळ्यांच्या श्रद्धा नाही आहे का? आहे. इथं बसलेला एकही माणूस अंधश्रद्ध नाही किंवा अश्रद्ध नाही, व्यवस्थित समजून घ्या. पण आपली श्रद्धा डळमळीत आहे, विचित्र आहे. डळमळीत कोणत्या अर्थाने? व्यवस्थित उदाहरण समजून घ्या. सोमवाराला आपण सगळे शंकराला जातो, मंगळवाराला आपण देवीला जातो, बुधवाराला आपण विठोबाचं मंदिर पकडतो, गुरुवारी दत्त महाराज, शुक्रवारी संतोषी माता, शनिवारी मारुती, रविवार संडे इज हॉलिडे. हा कुठंच जात नाही, आरामशीर पसरतो. पण वाक्य व्यवस्थित समजून घ्या. मी रस्त्यात मंदिर लागलं तर जाऊ नका नाही म्हणत आहे, पण सोमवारी जर तुम्ही समजा महादेवाला गेले आणि त्यानंतर मंगळवारी ठरवून तुम्ही देवीला जात असाल तर या वाक्याचा अर्थ असा होतो की नाही की महादेवाच्याने नाही जमलं तर देवीलाही टिक्का लावून ठेवू? हा आहे की नाही अर्थ? ही श्रद्धा डळमळीत आहे की नाही? मला जर महादेवाच्या ऐवजी पुन्हा मुद्दाम रस्त्यात मंदिर लागलं जरूर नमस्कार करा. सगळ्या देवता श्रेष्ठ आहेत, अगदी म्हसोबा सुद्धा तुमच्या माझ्यापेक्षा श्रेष्ठच आहे ना. वेतोबा म्हसोबा सुद्धा आपल्यापेक्षा श्रेष्ठच आहेत, आपल्यापेक्षा कनिष्ठ ते नक्की नाही आहेत. पण एखाद्या देवतेला मुद्दाम ठरवून जावं वाटत असेल तर या वाक्याचा अर्थ पहिल्याबद्दल अविश्वास आहे की नाही? ही श्रद्धा डळमळीत आहे. भगवान शंकर स्वतः सांगतात तू असं करू नको, तरी पार्वती करते. ही श्रद्धा डळमळीत आहे. म्हणून ही श्रद्धा डळमळीत झाली की तिला निंदा सहन करावी लागते, मग ती श्रद्धा जळते. आणि जळण्याच्या बाबतीत हिशोब सांगितला कापरासारखी. तिने कर्पूर व ज्वालितम वपू असं वर्णन वापरलं. कापूर असो की आगपेटी असो, दोन्हींच्या बाबतीत एक मोठी अडचण असते. जगाला जाळण्याची ताकद त्या दोघात आहे, पण ते जगाला नंतर जाळतात, पहिले स्वतःला जाळतात ना. काडीपेटीने जंगल नंतर पेटल, पहिली काडीपेटीची वाट लागते, ती जळून मोकळी होते. जंगल पेटल की नाही माहीत नाही. क्रोध नेमका तसाच आहे. क्रोधाने समोरच्याचं नुकसान होईल की नाही होईल माहीत नाही. आपल्या बीपीच्या MG वाढत राहतात. साधा हिशोब आहे. क्रोध स्वतःला आतून जाळत राहतो. तिने स्वतःला जाळून टाकलं, कापरासारखं जाळून टाकलं. पुढच्या जन्मात तिच्या लक्षात आलं चूक झाली. आता जन्माला आली. कुठे जन्माला आली? हिमालयाकडे जन्माला आली, पर्वताकडे जन्माला आली. आणि पर्वत शब्दाचा अर्थच आहे स्थिर. पर्वत शब्दाचा अर्थच आहे मजबूत. आता ती श्रद्धा पुन्हा आली. कशी आली? स्थिर स्वरूपात आली, पार्वती स्वरूपात आली, न गजा स्वरूपात आली, न हलणारी. नग म्हणजे न हलणारा, न गच्छती ती नगाहा असा शब्द आहे जो कुठेही जात नाही, येत नाही. म्हणून आमच्या माता भगिनी म्हणतात आमचे हे नग आहेत, वेगळा विषय. पण नग शब्दाचा अर्थ जो जागचा हलत नाही, म्हणजे एकदा दृढ श्रद्धा, मग पार्वती दृढ स्वरूपात येते, मग शंकरांना कायमची भेटते. श्रद्धेचे हे दृढत्व आपल्या समोर दोन कथांच्या माध्यमातून सांगितलं, पण मध्ये कथा वेगळी घडत गेली. मधल्या कथेचा पुढचा विषय झाला. भगवान शंकरांना जेव्हा पुन्हा स्थिरता भगवान गणेशांच्या कृपेने लाभली, त्यांनी सांगितलं नाही ज्या दक्षामुळे हे जडलं त्याचं वाट झालीच लागलीच पाहिजे, त्याला अहंकाराचा शिक्षा मिळालीच पाहिजे. यांनी आपल्या जटा आपटल्या, त्यातून एक वीरभद्र नावाचा पुरुष जन्माला आला. त्याला सांगण्यात आलं सैन्य सगळं पुढे गेलंय, तू सेनापती, दक्ष यज्ञाचा विध्वंस करायचा. व्यवस्थित समजून घ्या, दक्षा इतका मोठा शैव कोणी नाही,
पण दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस भगवान शंकरांनी केला. दुसऱ्या बाजूला कथा आपल्याला पुढे जाऊन येईल द्वितीय स्कंदामध्ये. बली इतका अप्रतिम वैष्णव कोणी नाही, पण बलीच्या यज्ञाची वाट भगवान विष्णूंनी लावली. किती अजब गोष्ट आहे. महान शैव असणाऱ्या दक्षाचा यज्ञ शंकर नष्ट करतात, महान वैष्णव असणाऱ्या बलीचा यज्ञ भगवान विष्णू नष्ट करतात. का? कारण दोन्ही यज्ञाच्या बाबतीत मुद्गल आपल्याला सांगतं गणेश स्मरण विरहित सुरू झाले आणि म्हणून त्या देवांनी नष्ट केले, बाकीच्यांचं सोडून द्या. दक्षाचा यज्ञ विध्वंस झाला. नाना प्रकारच्या देवतांचे नाना प्रकारचे अवयव तोडफोड करण्यात आली. कोणाचे दात पाडले, कोणाचे डोळे फोडण्यात आले, कोणाची दाढी उपटण्यात आली. सगळा प्रकार झाला. सगळ्यात मोठा प्रकार दक्षावर. दक्षाचं मस्तक पकडलं, वीरभद्राने कापलं, यज्ञकुंडात टाकून दिलं. दक्ष संपला. पण त्यानंतर सगळ्यांनी मिळून तो सगळा हाहाकार झाला. भगवान शंकरांची प्रार्थना केली. भगवान शंकर सगळ्यात लवकर प्रसन्न होणारी देवता आहे, म्हणून त्यांचं नाव आहे आशुतोष. आशु म्हणजे लवकर, तोष म्हणजे प्रसन्न होतात. किती लवकर? पुराण सांगतं फक्त 12,000 वर्ष. आता तुम्ही म्हणाल 12,000 वर्ष कसं जगायचं? त्याचं उत्तर आहे सगळं जर याच अधिकात सांगितलं तर पुढच्या अधिकात तुम्ही कशाला बोलवाल? ते आपण पुढच्या अधिकात पाहू. विनोद सोडून द्या. भगवान शंकरांची तपश्चर्या करण्यात आली, प्रार्थना करण्यात आली. भगवान शंकर प्रसन्न झाले. आणि नवीन काळातला हिशोब सांगतो, जगातला पहिला मल्टी स्पेशालिटी कॅम्प, सर्जिकल कॅम्प दक्ष यज्ञात लागला. कारण ज्याचे डोळे फोडले त्याचे डोळे बसवण्यात आले, ज्याचे दात पाडले त्याचे दात बसवण्यात आले, ज्याची दाढी उपटली त्याची दाढी बसवण्यात आली, पाय तोडले त्याचे पाय बसवण्यात आले. याचा अर्थ मल्टी स्पेशालिटी सर्जिकल कॅम्प होता की नाही? सगळे प्रकार होते. सगळ्यात मोठं ऑपरेशन कोणाचं? दक्षाचं. कारण याचं मस्तकच गायब होतं. भगवान शंकरांना सवय आहे. गणेश कथेमध्ये नाही ऐकलं का आपण? जो दिसल त्या प्राण्याचं डोकं कापून हाण, याच्या धडावर बसवू, याला उठेल. वीरभद्राला सांगण्यात आलं दिसेल त्या प्राण्याचं मस्तक आण. कुठंच जावं लागलं नाही वीरभद्राला. बोकड तिथंच बांधलेला होता, यज्ञाकरता आणला होता. आधी यजमानच कापल्या गेला, ते तसंच उभं होतं. याने धरलं त्या बोकडाचं मस्तक, कापलं, आणलं, भगवान शंकरांच्या हातात दिलं. शंकरांनी धरलं, दक्षाच्या डोक्यावर धडावर बसवलं. दक्ष उठला. पण दक्षाचं मस्तक कसं? दक्षाचं मस्तक बोकडाचं. त्याच्यामुळे आता दक्ष बोलायला सुरुवात करतोय, पण तोंडातून लल 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 अशा प्रकारचा नुसता बोकडाचा आवाज यावा तशी स्तुती आली, शब्दच फुटले नाही. फक्त एक गोष्ट बरी असते, भगवंताला शब्दाशी देणं घेणं नसतं, त्याला भाव कळतो. त्याच्यामुळे भगवंतापर्यंत भाव पोहोचले आणि मग भगवंतानी अद्भुत सांगितलं, म्हणे दक्षा ठीक आहे, आता माझ्या कृपेने तुझं मस्तक वरून माणसाचं होईल. हे वाक्य फार मस्त आहे. आता माझ्या कृपेने तुझं मस्तक वरून माणसाचं होईल, आतून बोकडाचंच राहील. आणि सगळी कथा ऐकताना व्यवस्थित लक्षात घ्या, कथा कोणा करता? त्याचं उत्तर आहे आपल्या करता. पुराण कोणाकरता सांगितलं? आपल्यासाठी. ऐकत कोण आहे? आपण. येऊन कोण बसलो? आपण. कथा कोणासाठी? आपल्यासाठी. बोकड कोण? आता आली पंचायत. तुम्हाला कहो एवढ्या लांबून तुम्हाला बोलावलं, चांगली तुमची सोय केली, तुम्ही आम्हाला बोकड म्हणायला लागली. नशीब समजा मुद्गलावर बोलतोय. देवी भागवतावर बोललो असतो तर महिषासूर म्हटलं असतं. पण आपण सगळे बोकड आहोत. आणि ही व्यवस्थित रचना समजून घ्या. पुराणांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही प्रतिकात्मक असते, रूपकात्मक असते. ते सगळं स्वतःला लावायचे. मी पहिल्या याच्यात सांगितलं तसं सगळ्या कथा मला लावायच्या आहेत, कारण माझ्यासाठी आहेत. या कथा माझ्यासाठी असेल तर स्वतःला लावायच्या आहेत. मी बोकड आहे. कसा? त्याचं उत्तर शास्त्राने सांगितलं, बोकडाचा ध्वनी. बोकड जो आवाज करतो त्याला शब्द नाही म्हणत. प्राणी करतात ते फक्त ध्वनी, त्याच्यात आवाज नाहीये ना, शब्द नाहीये, अर्थ नाही येत ना त्या शब्दांना. बोकड आवाज करतो, पण कसा करतो? मे 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 मे. सगळ्यांनी बोकडाचा आवाज ऐकला, दिवसभर मे 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 करत राहतो. आता मेचा अर्थ शोधला. किती विचार करून आपल्याकडे सांगितल्या कथा. मेचा अर्थ काय? मे हे संस्कृतमध्ये अस्मत् सर्वनामाचं चतुर्थी आणि षष्ठीचं एकवचनाचं रूप आहे. मग अस्मत् सर्वनामाचा अर्थ मी, चतुर्थीचा अर्थ मला आणि षष्ठीचा अर्थ माझे. दोन अर्थ सांगितले. मला 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 मला, माझे 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 माझे. याचं संस्कृत भाषांतर मे 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 असं होतं. मला सांगा, आपण सगळे दिवसभर फक्त मे 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 करतोय की नाही करतोय?
अर्धा दिवस आपला मला मला मलाच जातं, अर्धा दिवस माझं माझं माझंच जातं. जातोय की नाही? याचा अर्थ आपण सगळे बोकड आहोत की नाही? आणि मग आपण सगळे जर बोकड असू तर वाईट वाटायची गरज नाही. त्यातला पुढचा आनंदाचा भाग आहे, जर मी अजमस्तकधारी दक्ष असेल तर फक्त अडचण एकच आहे, तो अजमस्तकधारी तर आपण सगळे आहोत, दक्ष नाही आहोत. दक्ष असलो पाहिजे. आणि दक्ष असलो पाहिजे याचा अर्थ कशासाठी जन्माला आलोय याचा विचार असला पाहिजे. बोकडात नाहीये तो, जगातल्या कुठल्याही प्राण्यात नाहीये. फार व्यवस्थित स्वरूप लक्षात घ्या. भगवंतांनी निर्माण केलेलं जगात असंख्य प्राणी निर्माण केले. तुमच्या माझ्या जन्माच्या पूर्वी भगवंतांनी 83,99,999 प्रयोग केलेत. त्याच्यानंतर आपण जन्माला आलोय म्हणून आपला नंबर 84 लाख. 83,99,999 झाले. 84 लाखावर माणूस जन्माला आला, त्याला आपल्याकडे 84 लक्ष योनी म्हणण्याची पद्धत पडली. इतके प्रयोग भगवंतांनी आधी केले होते. गंमत तुमच्या लक्षात आली का? या सगळ्या प्रयोगामध्ये काही गोष्टी समान आहेत. त्यातली एक गोष्ट फार महत्वाची सांगतो. या सगळ्याच्या सगळ्या प्राण्यांना रडता येतं. म्हणून कुत्रं रडताना पाहिलं की नाही? पाहिलं. कोल्हा रडतो की नाही? रडतो. गाय रडते की नाही? डोळ्यांना धारा असतात. म्हैस रडते. सगळे पशुपक्षी रडू शकतात. भगवंतानी 84 लक्षवा स्पेशल आयटम तयार केला. ज्याला रडता तर येतं, प्रश्न नाही, पण हसता येतं. फक्त आणि फक्त माणसाला हसता येतं. म्हणून कायम लक्षात ठेवा, मी माणूस आहे सिद्ध करण्यासाठी का होईना हसत जा. कारण तरच सिद्ध होईल माणूस आहे. नाही तर सतत रडत राहाल तर भगवान म्हणेल काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट झाला, गडबड झाली, नाही का? बनवताना काहीतरी गडबडलं, पुन्हा रडायच लागला. सगळे रडत जन्माला आलो. इथं बसलेला एकही माणूस हसत जन्माला आलेला नाही. सगळे रडतच जन्माला आलोय. रडावंच लागतं. कारण मी जन्माला आल्याबरोबर जर रडलो नसतो तर माझ्या घरचे रडले असते. कारण मी रडलो नाही याचा अर्थ गेलो, नाही का? बाकीचे घरचे सगळे रडले असते, पण मी रडत जन्माला आलो. आणि गमतीची गोष्ट पहा कशी आहे, मी रडलो तर बाकीचे हसले. आनंदामध्ये एकमेकाला पेढे वाटले. जगाचं असंच असतं. तुमच्या रडण्याकडे पाहून बाकीचे लोक आनंदच करतात. त्याच्यामुळे कशाला रडायचं? उरलेल्यांच्या आनंदाकरता आपण रडायची गरज नाही. सगळे रडत जन्माला आलोय. पण भगवंताने एक अद्वितीय सोय दिलेली आहे. कबीरांनी फार सुंदर दोहा लिहिला. कबीर म्हणतात, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. अवस्था कशी होती? सगळे हसत होते, मी रडत होतो. ऐसी करणी कर चलो हम हसे जग रोए. मी जाताना अवस्था अशी असली पाहिजे की मी हसत हसत गेलो पाहिजे. आणि ज्यांना ज्यांना बातमी ऐकू येईल त्यांचा त्यांचा घास एकदा तर निदान तोंडात थांबला पाहिजे. कायम लक्षात ठेवा, असा कोणीतरी नंतर आपल्या मागे जर रडला तरच याचा अर्थ आहे आपण स्वानंदाच्या रस्त्याला चाललोय. आमचे गुरु महाराज फार सुंदर सांगायचे, मेलेला माणूस कुठं गेला कसं ओळखायचं? म्हणजे खालच्यांचे चेहरे पाहत जा. ते खाली जे चौघ आहेत त्यांचे चेहरे पाहत जा. त्यांना जर दुःख वाटत असेल तर याचा अर्थ वरचा कदाचित, गॅरंटी नाही, कदाचित स्वर्गात गेला असू शकतो. पण खालचे जर चौघ हसत असतील, बरं झालं ताप गेला, तर गॅरंटीने समजा पार्सल यमराजाचं, दुसरीकडे जाऊ शकत नाही. माऊलीने किती सुंदर शब्द सांगितलं ना, जयाचे आहिकही धड नाही तर याचे परत्र पुसशी काही. मी गमतीने सांगत असतो, घरी गेल्यानंतर बायको प्रेमाने हसून ज्याला दरवाजा उघडत नाही त्याला अप्सरा कशाला एंटरटेन करतील? मेल्यावर स्वर्गात जाऊ शकत नाही. ज्याला घरात धड राहता आला नाही तो कुठेही जाऊ शकत नाही. नियम आपल्याला शास्त्रकारांनी सांगितला. भगवान मुद्गलांचा विषय आपल्याला दक्षाचा विषय येतोय. दक्षाचं मस्तक वरून बोकडाचं झालं, आतून वरून माणसाचं झालं, आतून बोकडाचंच होतं. तुमचं माझं सगळ्यांचं आहे. मग उपाय काय? उपाय मुद्गल श्रवण हाच उपाय आहे. कारण त्या उपायाने दक्ष उद्धारला. दक्ष उद्धारला तर मी उद्धारणार आहे, ही खात्री पहिले आपल्याला मिळाली पाहिजे. कायम लक्षात ठेवा, सगळ्या कथाकारांनी ही खात्री निर्माण करून दिली. रामायण ऐका, वाल्या कोळ्याची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. वाल्यानी एक माणूस मारला की एक दगड टाकायचा, असे 7 रांजण भरले होते. मला सांगा, एवढे डास तरी मारले का तुम्ही? नाही मारले ना. कथा का सांगितली? वाल्या एवढा पापी होता नाही सांगायचंय. एवढे आपण डासही मारले नाही, तेवढा भयानक असणारा वाल्या जर उद्धरतो तर मी तर 100% उद्धरीन ना.
हा विश्वास देणे कथेचा विषय आहे. दक्षांचा विषय आला, दक्षांच्या समोर भगवान मुद्गल येऊन पोहोचले. मुद्गलांच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा दक्षाला थोडंसं बरं वाटलं. फार महत्वाची गोष्ट आहे. होते असं. तुम्हाला असं कसं होतं? बिलकुल होतं. काही लोकांच्या दर्शनानेच असं होतं. त्याचं उत्तर आहे व्यासपीठ. मी माणूस म्हणत नाही, माझ्याकडे नका पाहू. व्यासपीठाच्या दर्शनाने आपल्याला असं होतं. बसल्यानंतर येऊन बसले, पुराण ऐकले, प्रवचन ऐकले, कुठले इथलेच म्हणून नाही, मनातल्या मनात विचार चालतो, नाही आता जरा व्यवस्थित उद्यापासून चांगलं वागू. कुठून आला हा विचार? त्याचं उत्तर आहे व्यासांच्या दर्शनाचा परिणाम. सध्या व्यास या देहाच्या माध्यमातून बोलतायत. व्यासांच्या देहा दर्शनाचा परिणाम. तुम्हाला असं वाटलं नाही उद्यापासून व्यवस्थित करू, पण पंचायत एवढीच आहे, ते फक्त कुठपर्यंत टिकतं? ते मोरयाच्या मंदिरात मी गमतीने सांगत असतो, तो जो नंदी बाहेर बसलाय ना तो फार महत्वाचा आहे. कारण त्याला 2 शिंग आहेत. ते शिंग काय आहेत? नुसते शिंग नाही आहेत, त्या खुंट्या आहेत. कशाच्या? जाताना आपलं सगळं तिथं अडकवून मग आतमध्ये जायचं. राग, लोभ, द्वेष, मत्सर जे काय आहे त्या खुंटीला अडकवायचं, आतमध्ये जायचं. आतमध्ये गेलं की प्रसन्न वाटतं, कारण आतमध्ये आनंदाचा कंद बसलाय. तिथं प्रसन्न नाही वाटणार असं कसं होईल? फक्त अडचण एकच आहे, बाहेर येताना पुन्हा नंदी लागतो. जाताना लटकवलेल्या खुंट्या, येताना त्या खुंटीवर तर वापस आपल्यासोबत. पायरीच्या खाली उतरलं की हा पुन्हा जैसे थे. मोठी अडचण आहे, लक्षात घ्या. पण सोडून देतोय विषय. त्याच्यावरच उपाय आपल्याला मुद्गल सांगितला. मुद्गलांच्या नुसत्या दर्शनाने त्याला बरं वाटलं. यांनी मुद्गलांना प्रार्थना केली, मला थोडी थोडी स्मृती जागृत होतीये, आपण दिव्य आहात, आपण कृपया बसा, माझी ही पूर्ण स्मृती वापस आणली पाहिजे, याच्यासाठी आपण उपदेश करा. भगवान मुद्गलाचार्यांनी दक्षाला जो उपदेश करायला सुरुवात केली त्याचं नाव मुद्गल पुराण आहे. काय मजेदार रचना आहे. सगळे पुराणांची रचना, सूत शौनकांचा एक संवाद येतो, पुढे दक्षाचा संवाद येतो, दक्ष आणि मुद्गलांचा संवाद सुरू झाला. पण मुद्गलांनी स्वतःबद्दल बोलायला नाही सुरुवात केली. दक्षाला सांगताना मुद्गलाचार्य सांगतात, बस मी आता तुला सांगायला सुरुवात करतो. शिव पार्वतीचा संवाद, 3रा संवाद सुरू होतो. 4 पूर्ण झाले. कुठलंही पुराण असलं की त्या पुराणात 4 संवाद असतात, किंवा 3च तर सांगितले. पहिला संवाद ठरलेला आहे, सूत शौनक संवाद असलाच पाहिजे. 2रा संवाद असतो, ते पुराण ज्या कोणत्या ऋषींनी ज्या कोणत्या तिथल्या श्रोत्याला, मग कदाचित ऋषी असेल, कदाचित राजा असेल, त्याला सांगितलं असेल, तो 2रा संवाद असतो. 3रा संवाद सगळ्या पुराणांमध्ये असलेला शिव पार्वती संवाद असतो. हा संवाद नाही असं पुराण नाही. आणि 4था, त्याचं उत्तर आहे जिथं कुठं आत्ता चालू आहे तिथं व्यासपीठावर बसलेला वक्ता तिथल्या श्रोत्यांशी बोलतोय, हा 4था संवाद आहे ना. हा 4था नसला तर आधीचे 3 काय कामाचे? नाही तर ते आधीचेच 3 ऐकले, आमचा झालाच नाही संवाद. उपयोग काय? अडचण तिथं येते. म्हणून तो 4था संवाद, हा 3रा संवाद सुरू होतो शिव पार्वती, आणि हा अद्भुत संवाद आहे. अद्भुत कोणत्या अर्थाने? याच्यामध्ये देवी पार्वती प्रश्न विचारत आहे आणि भगवान शंकर उत्तर देत आहेत. अद्भुत आहे ना. असं असते काय? मन लावून हसले. असं नसतेच. देवी पार्वती म्हणते, अहो सांगता का? असं वाक्य असतं घरात. घरातलं वाक्य काय? अहो ऐकता का? सत्य बोलतात बिचारा, पटकन म्हणून टाकलं त्यांनी. अहो ऐकता का? अहो हे ऐकायसाठीच असतात, त्यांनी तोंड उघडायचंच नसतं. तो शांत आपला. पण शिवपार्वती संवादातला वेगळा प्रकार आहे, आणि म्हणूनच तो संवाद विश्ववंद्य आहे. कारण भगवान शंकर बोलतायत, कल्याणाचं बोलतायत. शंकर शब्दाचाच अर्थ आहे कल्याण. कल्याण करतो त्यांना शम इति शमकार येते. शम म्हणजे कल्याण. कल्याण करतो त्यांना शंकर म्हणतात. पार्वती असणारी श्रद्धा शंकराने युक्त होते तेव्हा भगवत तत्व प्रगटतं, त्याला माझा मोरया म्हणतात. श्रद्धा पक्की पाहिजे आणि कल्याणकारी अशा प्रकारचंच ऐकलं पाहिजे. दिवसभर गोंधळत आपण तसं ऐकतच आहो की 24 तास, नाही का? ते ऐकून उपयोग नाही. कल्याणकारी ऐकलं पाहिजे. कल्याणकारी काय आहे? एकटं मुद्गल, दुसरं काही कल्याणकारी नाही. हिशोब आपल्याला सांगितला. ती रचना व्यवस्थित एकदा लक्षात आली की मग पुढचा प्रकार येतो. भगवान मुद्गलाचार्यांनी सांगायला सुरुवात केली. भगवान मुद्गल सांगतात शिवपार्वती संवाद. त्या शिवपार्वती संवादात भगवान शंकरांना देवी पार्वतींनी प्रश्न विचारला, तुम्ही ध्यान करताय, महादेव आहात, तुम्हाला ध्यानाची काय गरज आहे? तुम्ही कोणाचं ध्यान करता? भगवान शंकर म्हणतात, अगं मी कुठला महादेव आहो? आपण सगळे 5ही अंशरूप आहोत. आपण सगळे 5. तिला मोठं आश्चर्य वाटलं. म्हणे आपण दोघंच आहोत? म्हणे नाही,
सध्या तुला असं वाटतंय आपण दोघं आहोत, कारण त्या दक्षयज्ञामध्ये तू स्वतःला ज्वालित करून घेतलं आणि त्यानंतर तुझंही अंतर्ज्ञान तसंच गेलेलं आहे. कथा व्यवस्थित समजून घ्या. पार्वतीला हे सगळं भगवान शंकरांनी सांगितलं. तुम्हाला पार्वतीला कळत नव्हतं का? पार्वती तर जगदंबा आहे ना. त्याचं उत्तर नाही. सती अवस्थेत तिने स्वतःला जाळलं, तिचंही ज्ञान गेलं. इथं यांनी स्वतःला जाळलं दक्षानी, भले वीरभद्राच्या माध्यमातून असेल, याचं ज्ञान गेलं. आपणही सगळे स्वतःला जाळून घेतो म्हणून तर आपलं ज्ञान गेलं. तुम्ही आम्ही कुठं जाळून घेतो? वा, जाळायची किती मोठमोठ्या पेंड्या आहेत आपल्याजवळ. एक टेंभा त्याला मत्सर म्हणतात, दुसऱ्या टेंभाला मद म्हणतात, तिसऱ्याला मोह म्हणतात. सगळे टेंभे येणार आहेत ना आपल्याला. आठही पुराणांना आपण आठही राक्षसांवरून बोलणार आहोत. हे सगळे टेंबे अखंड पेटलेले आहेत आणि यातला एकही विजू नये यासाठी आपण सतत प्रयत्नशील आहोत. कमी सुद्धा झाली नाही पाहिजे धावत त्याची. या दगीमध्ये आपण स्वतःला जाळून घेतो, पर्यायाने स्वतःला विसरतो. मग मुद्गल लागतात, मग भगवान शंकर लागतात. त्यांनी सांगितलं, अगं आपण 5 आहोत, तू एक आहे, मी एक आहे, असे आणखीन 3 जण आहेत. भगवान ब्रह्मदेव आहेत, विष्णू आहेत आणि भगवान सूर्य आहेत. या 5 निर्माण करणारा जो आपला प्रमुख देव, त्या 6व्याला भगवान गणेश म्हणतात. आणि मग देवी पार्वतीला त्यांनी सगळं ते गणेश तत्वज्ञान सांगितलं. ती म्हणते, का ते निर्गुण आहेत असं जो तुम्ही म्हणता, ते सगुणही असं म्हणतात. तर मग ते निर्गुण असतील तर त्यांचं ध्यान कसं करायचं? ते सगुण असल्याशिवाय ध्यान कसं करता येईल? उपासना कशी करता येईल? भगवान शंकरांनी रहस्य सांगितलं. म्हणजे हेच मोरयाचं वैभव आहे की ते मोरया तत्व सगुणही आहे आणि त्याच वेळी निर्गुण आहे. ते रूपातही आहे आणि त्याच वेळी अरूप आहे. कारण रूपाची गंमत लक्षात घ्या. इथं बसलेले सगळे पुरुष आपण एकमेकाला म्हणतो तो मोठा रूपवान आहे. स्त्रीला म्हटलं जातं ती मोठी रूपवती आहे. काही काही शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. रूपवान नसते स्त्री, स्त्री विद्वान नसते, स्त्री बुद्धिमान नसते. मी इकडे नाही पाहत, धक्के नको ना. पण कायम लक्षात ठेवा, जगातली कुठलीही स्त्री विद्वान नसते, जगातली कुठलीही स्त्री बुद्धिमान नसते. मी पूर्ण जागृतीत आपल्याला सांगतोय, काळजी करू नका. आणि माझं एक बरं आहे, इथं बसल्यानंतर मी तसा सुरक्षित आहो. खाली उतरेपर्यंत काही मला मारत नाही आणि खाली उतरायच्या आतमध्ये मी पटवून दिल्याशिवाय खाली उतरतच नाही ना. त्याच्यामुळे काळजी नाही. जगातली कुठलीही स्त्री विद्वान नसते, जगातली कुठलीही स्त्री बुद्धिमान नसते. कारण वान आणि मान हे पुल्लिंगी प्रत्यय आहेत, ते स्त्रीला लावायचे नसतात. मग स्त्री काय असते? ती विदुषी असते, ती रूपमती असते, ती बुद्धिमती असते. तुमच्या बुद्धीबद्दल काळजी नाही आहे, ती बुद्धिमती असते, बुद्धिमान नसते. पण हे वाक्य शब्द व्यवस्थित समजून घेतले पाहिजे. सोडून त्या निमित्ताने आला म्हणून विषय, जगदंबेचा विषय आला. देवी पार्वतीला ते सांगतायत, अगं तू एकटी नाहीये, आपण सगळे आहोत आणि या सगळ्यांना निर्माण करणारा जो आहे तो माझा मोरया, त्याचं चिंतन मी करत असतो. देवी पार्वतीने स्वाभाविक विचारलं, मग त्याचं चिंतन मी कसं करायचं? रूप नसताना कसं करायचं त्याच्यावर आपण बोलत होतो. रूपवान आपण एखाद्याला म्हणतो, रूपवती म्हणतो. कशाकडे पाहून म्हणता? हाताकडे पाहून म्हणता तो माणूस खूप रूपवान आहे. पायाकडे पाहून म्हणता नाही म्हणत, फक्त चेहऱ्याकडे पाहून म्हणता. कारण रूपाचा संबंध फक्त एवढ्याच भागाशी आहे आणि मोरया माझा अरूप आहे. का? कारण त्याचा एवढाच भाग वेगळा आहे, बाकी तर आपल्याच सारखा आहे. शरीर तुमच्या माझ्यासारखंच आहे, पण मस्तक मात्र वेगळं आहे. आणि मस्तक शब्दाचा अर्थच ओळख असते. कारण ही माझी ओळख आहे. चेहऱ्यावरूनच ओळखता ना एकमेकाला, हा कोण. हातावर नाही ओळखतायत, पायावर नाही ओळखतायत, चेहऱ्यावर ओळखता येतं. मोरयाला ओळखायचं माध्यम काय? त्याचं उत्तर आहे गजमस्तक. आणि गज शब्दावर आपण बोललोय इथं मागच्या वेळा की गज शब्द हा जगच्या उलटा आहे. जग जसं सगुण साकार असतं त्याच्या विपरीत त्याला गज असं म्हणतात. ते निर्गुण निराकार तत्व जे आहे, त्या निर्गुण निराकार तत्वाचं तू चिंतन कर. देवी पार्वतीला सांगायला सुरुवात केली. पुढे जाऊन पोहोचतात ते म्हणतात, अगं पहिल्यांदा मी तुला मायामय जग सांगतो आणि मग मायापतीबद्दल बोलतो. मायामय म्हणजे काय? जगाकडे पाहण्याच्या 2 पद्धती आहेत. आज आपण सगळे इथे येऊन बसलो, एकमेकाला दिसतोय, सत्य आहोत की नाही? उगीच आपलं ते पाठ केलेल्या वेदांताच्या पद्धतीने असत्य वगैरे म्हणू नका. हे सगळं जोग खोटं आहे. काय गोष्ट सांगता? स्वप्न खरं असतं का की खोटं असतं? तुम्ही पटकन सांगून टाकाल पाठ केलेलं आहे खोटं असतं. नाही, स्वप्न खरं की खोटं तुम्ही पटकन सांगाल खोटं असतं. पण मला सांगा, स्वप्न जर खोटं असतं तर स्वप्नात पाहिलेल्या खोट्या खोट्या सापाला पाहून आलेला घाम खरा खरा का असतो?
तो तर खरा असतो की नसतो? मग साप जर खोटा होता तर आता तुम्ही घाम का फुटला? वाक्य व्यवस्थित समजून घ्या. थोडं लक्षात घेण्यासारखं सूत्र त्याच्यातलं, स्वप्न खोटं हे आपण आता म्हणतोय का? कारण आता आपण जागृतीत आहोत, म्हणजे सगळेजण आहात असं मी गृहीत धरतो. पण आपण सगळे जागृतीत आहोत म्हणून आपण दणकून सांगू शकतो की स्वप्न खोटं आहे. पण मला सांगा, स्वप्न खोटं आहे हे स्वप्नात कसं कळलं? स्वप्नात नाही कळणार आहे. जोपर्यंत स्वप्नात आहे तोपर्यंत स्वप्न सत्यच वाटणार आहे. तसं जोपर्यंत आपण जागृतीत आहोत तोपर्यंत आपल्याला जागृती खरीच वाटणार आहे. शास्त्र मात्र सांगतं ही सगळी जागृती खोटी आहे. कारण शास्त्रकार ते तुरियाच्या अवस्थेतून बोलतात. म्हणून ते बोलताना आपल्याला सांगतात हे सगळं खोटं आहे. आपण मानून ताबडतोब उपयोग नाहीये. आपल्यासाठी हे सध्याच्या पातळीवर खरंच आहे. मग आता जर खरं असेल आणि मी जर जन्माला आलो असेल तर कसा जन्माला आलो याचा विचार करणं आवश्यक आहे की नाही? नियम आहे. कारण तरच माझ्या मूळ स्वरूपापर्यंत मला जाता येईल. मागे मागे जावं लागेल. कसा जन्माला आलो त्याची रचना आपल्याला सांगितली. एकटं परब्रह्म परमात्मा स्वरूप भगवान स्वानंदनाथ आपल्याच आनंदात होते, आपल्याच आनंदात आहेत. सच्चित आनंद हे त्यांचं स्वरूप आहे. सत म्हणजे अस्तित्व, चित्त म्हणजे ज्ञान, आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. ते भगवंत आपल्याच आनंदात होते. मध्येच त्यांना इच्छा झाली, कारण चैतन्य आहे, ज्ञान आहे, त्याच्यामुळे इच्छा होऊ शकते. त्यांना इच्छा झाली आपण एकटंच अनेक रूपात नटावं. त्याला उपनिषदांनी सांगितलं एकोहम बहुश्याम प्रजाय, मी एकटाच अनेक रूपात नटो. मग त्या एकट्याच मोरयाच्या अंगातून त्यांची स्वतःची योग शक्ती प्रगट झाली. तिला वल्लभा असं म्हणतात. म्हणून ती एक प्रगट झाली. पहिली शक्ती एक प्रगट झाली आहे. सिद्धिबुद्धी हा नंतरचा त्यांचा विषय आहे. पहिल्यांदा वल्लभा नावाने ती प्रगट झाली आणि तिच्यासह भगवंताचं जे स्वरूप त्याला गाणपत्य संप्रदायाने वल्लभेश म्हटलं. म्हणून प्रतिपदा ही मोर्याची एकट्याची आणि चैत्र शुद्ध द्वितीया वल्लभेश मंगल. कारण आता दोन झाले, द्वितीया निर्माण झाली, दोघं जण झाले, तीच आत्मशक्ती प्रगट झाली. तिने भगवान युक्त झाले आणि युक्त झाल्यानंतर 10 हातांनी प्रगट झाले. भगवंताच्या हात 10 हात सांगितले. त्याला वल्लभेश स्वरूप सांगितलं, त्याला गुणेश स्वरूप आपल्याकडे सांगितलं. का 10 हात? कारण ते 5 ईश्वरांचे 2-2 आहेत. म्हणून जे पुढे पंचेश्वर निर्माण झाले त्या पंचेश्वरांचे 2-2 हात आणि त्या सगळ्या पंचेश्वरांचे आयुध त्यांच्या हातात आहेत. म्हणून भगवान विष्णूंचं चक्र आहे, शंकराचा त्रिशूळ आहे, ब्रह्मदेवाचा कमंडलू आहे, सगळ्या गोष्टी पद्म आहे, सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात आहेत. याचा अर्थ या 5ची शक्ती ही शेवटी गुणेशांची आहे हे सांगायकरता दशभुज स्वरूप तयार झालं. त्यातून अहंकार निर्माण होतो, त्यातून महत्त्व निर्माण होतं. भरपूर रंबीर यादी दिली. सगळी यादी फक्त वाचून दाखवणे आपल्या हातात आहे. एवढं करून उपयोग नाही आणि नुसतं डोक्यावरून काय वाच पांडित्य सांगणे हा काही कार्यक्रमाचा उद्देश नाही. आपल्याला कळलं पाहिजे नाही का, हा हिशोब आहे. म्हणून सगळ्या गोष्टी सांगितल्या. असं एक एक निर्माण होतं, त्यातून महत्त्व निर्माण होतं. महत्त्वामधून त्रिगुणात्मिका प्रकृती आणि पुरुषाचा संयोग होतो. 3 गुणांनी प्रकृती असते, सत्व रज तम. त्यातल्या तमोगुणामधून पंच ज्ञानेंद्रिय आपलं पंच महाभूत निर्माण होतात. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय रजोगुणातून निर्माण होतात. या सगळ्यांची निर्मितीची एक लंबी चौडी प्रक्रिया मुद्गलांनी दिली आणि या सगळ्यातून शेवटी तुमचं माझं शरीर तयार होतं. बाकीचं जाऊ द्या, मधला प्रकार नंतर आरामशीर वाचून काढा. या सगळ्या प्रकारातून शरीरापर्यंत आपण येऊन पोहोचतो. पंच ज्ञानेंद्रिय निर्माण झाले, पंच कर्मेंद्रिय निर्माण झाले, पंच प्राण, पंच तन्मात्रा, पंच महाभूत निर्माण झाले. सगळ्यांचा विचार बाजूला ठेवा, काही गोष्टी समजून घेण्यासारख्या. पंच ज्ञानेंद्रिय निर्माण झाले, पंच कर्मेंद्रिय निर्माण झाले. गंमत तुमच्या लक्षात आली? यातलं एक इंद्रिय असं आहे की जे दोन्हीकडे आहे. ते ज्ञानेंद्रियातही आहे आणि ते कर्मेंद्रियातही आहे. तिचं नाव जीभ. जीभ दोन्हीकडे आहे. ती कर्मेंद्रियातही आहे, ज्ञानेंद्रियातही आहे. बरं, भगवंतानी काय अद्भुत निर्माण केली? बाकी सगळे अवयव 2 केले. डोळे 2, कान 2, नाकपुड्या 2, हात 2, पाय 2. त्या दोघांना मिळून काम एकच दिलं. एकच काम आहे. 2 डोळे मिळून फक्त पाहण्याचं आहे, 2 कान मिळून फक्त ऐकण्याचं आहे. जीभ निर्माण एकच करून दिली, तिला काम 2 दिले. खाणे बोलणे. ती ज्ञानेंद्रियातही आहे, कर्मेंद्रियातही आहे. वाक्य व्यवस्थित समजून घ्या. म्हणून सगळ्यात महत्वाचा अवयव जर कोणता असेल तर त्याचं उत्तर आहे 2.5 इंचाचा तुकडा. हा फार महत्वाचा आहे.
त्याला 2 कामं दिले. भगवान सांगतोय दुप्पट ऐक, दुप्पट पहा, दुप्पट कामं कर, दुप्पट चाल, एकदाच बोल. ती कामं 2, म्हणजे अर्धा वेळ खान अर्धा वेळ बोल. खाताना बोलू नको, बोलताना खाऊ नको. हे खाता खाता बोलतात. आणि म्हणून गंमत लक्षात घ्या, उपासनेची सुरुवात इच्छाच पासून केली. म्हणून पहिला नियम कोणाला? हिला, नाही का. चतुर्थीचे नियम कोणते? 2 महत्वाचे नियम. पहिला नियम कोणता? काही खायचं नाही. दुसरा नियम काय? काही बोलायचं नाही. म्हणजे काय? 2.5 इंचाचा तुकडा वापरायचा नाही. हे दोन्ही नवीन पद्धतीत मी सांगत असतो. बोलत राहणे ही तिचं आउटपुट आहे, खात राहणे ही तिचं इनपुट आहे. एखाद दिवशी तर बंद ठेवाल की नाही इनपुट आउटपुट? कारण सारखं इनपुट आउटपुट चाललं ना तर फॉर्मेशन कधी होईल? या कॉम्प्युटरला फॉर्मॅट व्हायला काही वेळ द्याल की नाही का? कधीतरी सायलेंट त्याला कराल की नाही? रिस्टार्ट करणे नावाची प्रक्रिया, त्याला चतुर्थी असं म्हणतात. मध्ये मध्ये याला जरा फॉर्मॅट करायकरता वेळ दिला पाहिजे आणि नको त्या गोष्टी जरा डिलीट केल्या पाहिजे. काय सुंदर रचना आहे ना. मी दत्तप्रभूंवर बोलताना एकदा सांगितलं होतं, दत्त महाराज समजा आजच्या काळात असते ना तर त्यांनी 25वा गुरु केला असता. कोणता माहितीये? मोबाईल. 24 गुरु त्या काळात सांगितलं दत्ताने. दत्त यदू संवादाचा विषय आला. 25वा गुरु केला असता मोबाईल. का? त्यात बाकीचे सगळे बटन सोडून द्या, एक बटन मला प्रचंड आवडतं, त्याचं नाव आहे डिलीट. हे बटन फारच सुंदर आहे. किती बरं झालं असतं एखादं इथं बसवलं असतं तर. तू मला काहीतरी बोलला, डिलीट. त्यांनी अपमान केला, डिलीट. यांनी नावं ठेवले, डिलीट. नाही होत. उलट आपल्या सगळ्या अशा गोष्टींना एकच ठरलेली संधी सूचना दिलेली आहे, फिक्स. हे डिलीट होतच नाही. हे ज्याला डिलीट करता येईल ना त्याला विद्यापीठाची डिलीट मिळते. हे मी अनुभवाने सांगू शकतो. हे डिलीट करता आलं पाहिजे. आपलं डिलीट होतच नाहीये, मोठी अडचण आहे. लक्षात घ्या. ती रचना आपल्याला इथं सांगितली. या सगळ्या वाईट गोष्टी आपल्याला काढून टाकता आल्या पाहिजे. भगवंताने आपल्याला सांगितलं, शरीर निर्माण करून दिलं, जीभ निर्माण करून दिली. या जिभेचं नियंत्रण. म्हणून पहिला विषय अन्नपान शुद्धी. तिथून सुरुवात होते आपल्या सगळ्या शास्त्रांची. अन्नशुद्धी पहिला महत्वाचा विषय. का? कारण त्याच्यानुसार शरीर चालणार आहे. जिभेचा हिशोब सांगितला, म्हणून जिभेचं वर्णन सांगितलं. हे सगळं शरीर निर्माण होतं असं सांगितलं. आत्ता हे शरीर सत्य आहे. इथपर्यंत आलो आपण. कसे निर्माण झालं? अहंकार, अहंकारातून महत्त्व, महत्त्वातून पंचतन्मात्रा, त्यातून ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, महाभूत, त्याचे वेगवेगळे घटक करत 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 हा देह निर्माण झाला. आता वापस जायचंय. कसं वापस जाल? नियम आहे. पुण्यावरून समजा निघाला, मोरगावला येऊन पोहोचायचंय. कसं याल? पहिले सासवड, मग जेजुरी, मग आंबी, नंतर मोरगाव. बरोबर? वापस जायचंय. पहिले काय लागल? आंबी, मग जेजुरी, मग सासवड, मग वापस पुण्याला. उलट्या प्रकारात जाल की नाही? नियम आहे. तसं आपण सगळेजण जन्माला आलो, या मानवी देहात आलो, या मानवी देहात शक्ती निर्माण झाली. सगळ्यात शेवटी ताकद कुठे आली हो? तुमच्या माझ्या शरीरात सगळ्यात शेवटी ताकद आली. त्याचं उत्तर आहे गुडघा. सगळ्यात शेवटची ताकद. कारण जेव्हा गुडघ्यात ताकद आली तेव्हा मी उभा राहायला शिकलो, बिना आधाराचा उभा राहायला शिकलो आणि चालायला शिकलो. त्याच्यानंतर बदल काही झाला नाही. त्याच्यानंतर चालण्याचा वेग वाढला, उंची वाढली, वगैरे वगैरे सोडून द्या. शेवटची ताकद आली गुडघ्यात. शेवटची शक्ती कुठं आली? गुडघ्यात. पहिली कुठली जाईल? गुडघ्याची. म्हणून व्यवस्थित लक्षात ठेवा, गुडघे दुखायला सुरुवात झाली की समजून घ्यायचं रिटर्न तिकीट कन्फर्म. आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आता तरी मुदगल ऐका. ते महत्वाचं आहे. तुमचे नाव नाही ठेवत आहे. आता तरी मुदगल ऐका, कारण आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. हा हिशोब त्यातला समजून घ्या. शरीर निर्माण कसं झालं त्याचं वर्णन केलं. ते सगळं वर्णन केल्यानंतर पंचमहाकोशांचं वर्णन केलं. या सगळ्यामध्ये एक चैतन्य कसं असते ते सांगितलं. या 8 प्रकाराला निर्माण कसं होतं, मग स्थूल, सूक्ष्म, कारण इत्यादी कसं निर्माण होतं, मग त्यामध्ये वैश्वानर, तेजस, ईश्वर स्वरूपात कसं तत्व येतं, वितर्कानुगत, विचारानुगत, विकल्पानुगत, अस्मितानुगत, हे मोठमोठे शब्द आहेत. आता एकेका शब्दावर एक एक प्रवचन करावं लागेल. माझा नाईलाज 21 दिवसात संपवायचंय. 3च अध्याय चालू आहे, आपण 3-4 अध्यायातच खेळतोय. पण रचना आपल्याला सांगितली. 16व्या अध्यायाचा हा विषय आहे. सगळ्यात सुंदर. एक अध्याय जरी ऐकला आणि व्यवस्थित समजला तरी अख्खं मुद्गल समजलं.
आवश्यकता नसते बरं, लक्षात ठेवा. एक फार मजेदार उदाहरण म्हणून देतो. कसं असतं, व्यासपीठावर बसणाऱ्या माणसाची अवस्था एखाद्या मेडिकल स्टोअर सारखी असते. त्याला सगळे औषधं ठेवावं लागतात. दासबोधही पाहिजे, ज्ञानेश्वरी पाहिजे, रामायणही पाहिजे, महाभारतही पाहिजे, त्याच्याजवळ सगळं पाहिजे. पण तुम्हाला काय पाहिजे हो? त्याचं उत्तर काही गरज नाही एवढ्या सगळ्याची. आपण सगळे दुकानातले औषध नेतो का? नाही नेत. आपला जेवढा रोग तेवढं एक औषध, आणि त्याही औषधाची ठरलेली एक गोळी, ती पाहिजे असेल तेवढीच अर्धी. सगळं घ्यायची गरज नाही. सगळं मुद्गल कोणा करता? ज्यांना प्रवचन करायचे त्यांनी करत बसा, नाही का. ज्याला मुक्त व्हायचंय त्याला काय? एक खंड, त्या एक खंडात एक अध्याय, त्या एका अध्यायात एक श्लोक, त्या एका श्लोकाचा एक चरण, त्या एका चरणाचा एक भाग, सगळ्यात शेवटी 4च अक्षर गजानन, पुरेसं आहे की. त्याच्यामुळे सगळं मुद्गल नाही वाचणं झालं तर निदान मुद्गलाच्या पहिल्या खंडातला 16वा अध्याय, त्यातले फक्त 21 श्लोक, त्याला गीता सार म्हटलंय. सगळं तत्वज्ञान त्या 21 श्लोकात सांगितलं. 21ही दिवस जे काय बोलणार आहे ते 21 श्लोक बोलणार आहे फक्त. त्याचं विवेचन 21 दिवस आपल्याला ऐकायला मिळेल. ते 21 श्लोक भगवान शंकरांनी देवी पार्वतीला सांगितले. आणि मग देवी पार्वती सांगतेय की या सगळ्याचं आता मी अनुष्ठान कसं करायचं याचा प्रश्न विचारला. तिकडं दुसरा संवाद, दक्ष मुद्गलाचा संवाद चालू आहे. ते म्हणतात अत्यंत बरं वाटलं, फार सुंदर वाटलं, पण आपण हे सगळं सांगताना सांगितलं की हे जे 8 तत्व असतात यांनाच अष्टविनायक असं म्हणतात. मग ज्याला असत ब्रह्म असं म्हटलं, सद्ब्रह्म म्हटलं, समब्रह्म म्हटलं, नेतिब्रह्म म्हटलं, 21 दिवसापैकी एका गोष्टीचा विचार आरामशीर करत राहू, या सगळ्या ब्रह्मांचं वर्णन केलं आणि यांना अष्टविनायक असं म्हटलेलं. असं मुद्गलांच्या मुखातून ऐकलं तर दक्ष म्हणतो, हे अष्टविनायक कोण आहेत सांगा, कशा करता प्रगट होतात ते सांगा. त्यांच्या कथा मला ऐकायची उत्सुकता आहे, आणि श्रोत्यांची उत्सुकता हे वक्त्याचं टॉनिक आहे. नाही तर ते तिथं बसून जर जांभया द्यायला लागले तर वक्ता म्हणतो जाऊ दे, वाजले 9, आता नाही वाढवलं तरी चालतं. साधा हिशोब आहे. श्रोत्यांची उत्सुकताच वक्त्याला वाढवणारी गोष्ट आहे. दक्ष म्हणतात अहो मला आणखीन सगळं ऐकायचंय, आणि भगवान मुद्गल स्वतःबद्दल बोलायला सुरुवात करतात. फार महत्वाची गोष्ट आहे. फार क्वचित संत स्वतःबद्दल बोलतात, फारच क्वचित बोलतात. पण ते बोलतात का बोलतात व्यवस्थित समजून घ्या. त्याच्याकरता 2 शब्द आपल्याला अथर्व शीर्षकारांनी फार सुंदर सांगितले. ऋतम वच्मी, सत्यम वच्मी. नुसतंच ऋतम वच्मी नाही. ऋत शब्दाचा अर्थ डिक्शनरीत पाहाल तर तुम्हाला सत्य म्हणून सापडेल. डिक्शनरीत ऋत म्हणजे सत्य. डिक्शनरीत सगळे काही गोंधळ असतो, तो सोडून द्या, आपला विषय नाहीये. ऋत म्हणजे सत्य नाही, सत्य म्हणजे ऋत नाही. उदाहरण देतो मी, तुम्हाला समजेल. आता हा माईक माझ्यासमोर ठेवलेला आहे, हा काय आहे असं जर प्रश्न मी विचारला तर सगळ्यांचं उत्तर एकच येणार आहे की हा माईक आहे. सत्य एक असतं की नाही, हे मी तुम्हाला सांगितलं. हा काय आहे? हा माईक आहे. पण मी आता प्रश्न वेगळा विचारतो, हा माईक कोणत्या दिशेला आहे? आता आली की नाही पंचायत? आता एक उत्तर कुठे आहे? मी म्हणेल हा माईक पूर्वेला आहे, तुम्ही म्हणाल हा माईक पश्चिमेला आहे, ते म्हणतील हा माईक उत्तरेला आहे, त्या म्हणतील हा माईक दक्षिणेला आहे. खोटं कोण बोलत आहे? खोटं कोणीच बोलत नाहीये. चौघही खरं बोलतायत. मग सत्य 4 कसे असतील? सत्य ते एक असायला पाहिजे ना. लहानपणापासून घोकून ठेवलंय ना, सत्य नेहमी एक असतो, एकमेवा द्वितीय असतो. अरे पण 4ही तर खोट सत्य बोलतायत. याचा वाक्याचा अर्थ समजून घ्या. सत्य हे सापेक्ष असतं. मी जेव्हा म्हणतोय पूर्वेला तेव्हा माझ्या पूर्वेला, तुम्ही जेव्हा म्हणाल पश्चिमेला तेव्हा तुमच्या पश्चिमेला. पण या वाक्याचा एक पुढचा मजेदार हिशोब समजून घ्या. माझ्या पूर्वेला याचा अर्थ इथून पूर्वेला, बरोबर. माझ्या दक्षिणेला याचा अर्थ इथून दक्षिणेला. कारण इथून जी काही गोष्ट इथं अगदी लागून जरी असली तरी मी म्हणेल माझ्या दक्षिणेला आहे, माझ्या उत्तरेला आहे. इथून माझ्या उत्तर, इथून माझ्या दक्षिण, इथून पूर्व, इथून पश्चिम, इथून ऊर्ध्व, इथून आधर. सगळ्यात महत्वाचा विषय, मी कोणत्या दिशेत? मी तर या 10 मध्ये नाही ना. माझी दिशा 11वी, त्याला अंतर्दिशा असं म्हणतात. आणि ही आतली 11वी दिशा कळणे याला एकादशी म्हणतात. फराळाचे पदार्थ बदलण्याचा संबंध नाही, त्याला एकादशी म्हणत नाही. एकादशी याचा अर्थ या बाहेरच्या 10 दिशा सोडून आतल्या 11व्या दिशेला भगवान पाहणे, याला एकादशी म्हणतात. तशी चतुर्थी येणार आहे. नाही ते एकादशीवर बोलले आपला काही संबंध नाही.
चतुर्थी येणार आहे, चतुर्थी येईल तेव्हा चौथ्या खंडात सांगू चतुर्थीचा काय हिशोब आहे. सगळ्या गोष्टी आपल्याकडे रूपकात्मक सांगितल्या, प्रतिकात्मक सांगितल्या. तसं माझा हा देह सांगितला. मी तुम्हाला सांगितलं हा माईक पूर्वेकडे पश्चिमेकडे सत्य, त्याचं उत्तर आहे बरोबर आहे. पण हा माईक आहे हे ऋत. कोणासाठी हा माईकच आहे, माझ्याहीसाठी हा माईक आहे, तुमच्याहीसाठी माईक आहे. पण पूर्वेला हे सत्य, पश्चिमेला आहे हे सत्य. सत्य हे सापेक्ष असतं, ऋत हे निरपेक्ष असतं. म्हणून ऋतम वच्मी याचा अर्थ मी निरपेक्ष सांगतो. आणि जगात निरपेक्ष काय आहे? त्याचं उत्तर आहे एकटा वेद, बाकी काही निरपेक्ष नाही. एक श्रुती निरपेक्ष, कारण त्याला तुमच्याकडून काही नको आहे. हे व्यवस्थित समजून घ्या. सगळ्या ऋषीमुनींनी जे काही सांगितलं ते फक्त आणि फक्त आपल्या कल्याणाकरता सांगितलं. ते तुम्ही केलं फायदा तुमचा, नाही केलं नुकसान तुमचं. ऋषींना काही देणं घेणं नाही. कोणी एक तुम्हाला मनी ऑर्डर मागितली नाही की मी सांगितलं तसं केलं मला जरा पैसे पाठवा. कुठल्या ऋषींनी म्हटलं? नाही म्हटलं. मुद्गलांनी कधी एखादा मनी ऑर्डर, एखादं पत्र की माझ्या मुद्गलावर तू बोलतोय रॉयल्टी म्हणून मला पाठव? मुद्गल मागत नाहीत रॉयल्टी. गणेश योगींद्राचार्य रॉयल्टी मागत नाही. का? कारण ते आपल्या कल्याणाकरता सांगतायत. हा हिशोब व्यवस्थित समजून घ्या. त्या पद्धतीची रचना सांगितली, हे सगळं आपल्या कल्याणाकरता सांगितलंय. पण मुद्गलाचार्य स्वतःबद्दल बोलायला लागले. का? कारण त्याचं उत्तर मी आता सांगितलं तसं मी नुसती पोपटपंची नाही सांगत आहे. मुद्गल जेव्हा स्वतःबद्दल बोलतात त्याचा अर्थ हा असतो की मी नुसतं वाचलं ते नाही सांगत आहे, माझ्या गुरूंनी मला सांगितलं तेवढं नाही सांगत आहे, हा मी माझा अनुभव सांगतोय. हा भाव फार महत्वाचा असतो आणि तो असला पाहिजे तर वक्त्याला महत्व आहे ना. नाही तर पांडित्य नुसतं, आणि पांडित्याने फक्त भुरळ पडू शकते, मुक्तता नाही येऊ शकत. हिशोब समजून घ्या. वर बसलेल्या माणसाचं प्रचंड महत्वाचं कार्य आहे की त्याचे बोल हे त्याचे अनुभूतीचे असले पाहिजे तर पोचतील. त्याच्यानुसार त्याचं आचरण असलं पाहिजे. पण अडचणच आपल्या देशात आहे, आचरणाशिवायचेच लोक व्यासपीठावर बसतात. मौनाचं महात्म्य या विषयावर तासनतास बोलतात आणि पैसे ठरवून येतात आणि मग निष्काम कर्मयोगाचं महत्व सांगतात. न बोललेलं बरं. पैसे ठरवून आला त्याला निष्काम कर्मयोग बोलायचा अधिकार आहे का? पण न बोलता ते आपले बोलत राहतात. इथं आले की बसायचं असतं, बोलायचं असतं. श्रोत्यांना वाटतं नाही महाराज खूप चांगलं बोलले. अरे काय बोलले? त्याच्या जीवनात कुठं आहे? हा विषय महत्वाचा. म्हणून मुद्गल स्वतःबद्दल सांगतात. मुद्गलांनी सांगितलं मी शिरोच्छ वृत्तीने राहत होतो. ऐकून ठेवा हे शब्द. फक्त शब्दच ऐकायची वेळ आहे आपल्यावर, कारण करणं शक्यच नाहीये. शील शब्दाचा अर्थ वृत्ती सांगितली. शील वृत्ती याचा अर्थ जेव्हा शेतकरी खळं करतो तेव्हा ते खळं केल्यानंतर खळ्याला भेगा पडतात. त्या भेगांमध्ये धान्य अडकतं. ते धान्य बाहेर काढायचं, ते गोळा करायचं आणि त्याच्यावर जगायचं. कारण ते धान्य शेतकऱ्याचं नाही, ते त्यांनी सोडून दिलेलं आहे. आणि म्हणून त्या त्याज्य म्हणजे त्यांनी सोडलेले या अर्थाने त्याज्य, त्यजित म्हणा. त्याज्य शब्दापेक्षा ते जे त्यजित अन्न आहे त्याच्यावर जगायचं, त्याला शीलवृत्ती म्हणतात. किंवा व्यापारपेठ जिथं असते, सगळेजण धान्य आणतात, ठेवतात, वापस नेतात. काही धान्य गळत राहतं, पडत राहतं, ते गोळा करायचं आणि त्याच्यावर जगायचं. याचा अर्थ कोणाच्याही मेहनतीचं फुकटाचं अन्न न खाणे इथून सुरुवात आहे. आणि किती कठीण आहे हे असं खाणं. मुद्गल ऐकायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर असं काहीतरी खावं लागेल. आपली पंचायत आहे मोरगावात, आपण नंतर येतो, आधी आपली लिस्ट पोहोचते. हे पदार्थ शास्त्री करत असाल तर येतो. शास्त्री दररोजचा अनुभव यादी आधी येते नाही का. नाश्त्यात पाहिजे हे, जेवणाला पाहिजे हे, रात्री हे पाहिजे, तेच ते पदार्थ रिपीट करू नका. तू हॉटेल म्हणून येतोय का दर्शनाला येतोय? इथं आल्यानंतर तर जिभेवर थोडं तर नियंत्रण असलं पाहिजे की नाही. आणि मग पहिल्यांदा सांगितलं ती एकच फार भयानक आहे, तिच्यावरही नियंत्रण आपल्याला मिळवता येत नाही. नियंत्रण मिळवण्याचा हिशोब व्यवस्थित समजून घ्या. चहा प्यावा की नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न, खुशाल पीत बसा, किती प्या. जोपर्यंत मला मागत नाही तोपर्यंत काय काळजी आहे? त्याच्यामुळे चहा तुम्हाला पाहिजे तेवढा प्या. पण एक गोष्ट थोडीशी समजून घ्या. जर दुपारी 3 वाजता चहा नाही पिला तर माझं डोकं जर दुखत असेल तर या वाक्याचा उलटा अर्थ इतका भयानक होतो की चहाची किंमत 5 रुपये असते. त्या 5 रुपयाच्या चहाशिवाय जर माझं अडत असेल तर याचा अर्थ मी लेस दॅन 5 रुपीज आहे की नाही.
प्या नका पिऊ तो तुमचा प्रश्न, पण त्याच्या वाचून जर अडत असेल तर याचा अर्थ गडबड आहे. याचा अर्थ तुम्ही त्याच्यापेक्षा कमी अवस्थेत आहात. त्याच्या वाचून अडता उपयोगी नाही. समोर आलं आनंदाने घ्या, नाही आलं आठवण न येणे, याला तपश्चर्या म्हणतात, याला अनुष्ठान म्हणतात. निदान एवढं तर झालं पाहिजे. स्टार्टिंगचे मुद्दे आहेत हे, फार मोठे विषय नाही. मुद्गल तर आपण करूच शकणार नाही. शील वृत्तीने, उंच वृत्तीने ते रोज नाही खायचं, गोळा करायचे. 15 दिवस गोळा करायचे. एकादशीला भगवंताला नैवेद्य दाखवायचा आणि द्वादशीला ग्रहण करायचं. इतर वेळा नाही. 15 दिवसातून एकदाच खायचे. इथे एका दिवसात 15 वेळा खातात. आणि बाहेर जाताना जेजुरीला थांबावं लागते, उलटी होते. इतकं मोरगावात दाबलेलं असतं, मोठी पंचायत आहे. समजून घ्या. 15 दिवसातून एकदा मुद्गल खाय करता बसायचे. पंचायत त्याच्याही पुढची आहे. हे फक्त व्रत ऐकायचेच आहेत, करणं शक्य नाही. 15 दिवसानंतर मुद्गलांनी ते सगळं अन्न तयार केलं आणि भक्षणाकरता बसले. दारात आरोळी आली. भवती भिक्षां देही. उठले. दारात भिक्षेकरी आलाय, याचक आलेला आहे, गृहस्थ आहे. गृहस्थ माणसाने दान देणं हे त्याचं काम आहे. या हिशोबात आणि सगळ्यात अप्रतिम दान अन्नदान न. का? कारण हे एकच दान असं आहे ज्याच्यामध्ये घेणारा नको म्हणतो. हा फार महत्वाचा आहे. बाकी कुठल्याही दानात तुम्ही किती रुपये द्या ना, तो समोरचा म्हणतो संपलं इतकंच, आणखीन आणखीन आणखीन. पण इथं 5 पोळ्या वाढा, 6वेला तो आडवाच पडतो ताटावर, नकोच, नाही का. म्हणून तृप्तता देणारं दान, म्हणून अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान. यांनी सांगितलं अन्नदान करायकरता संधी आहे. दारामध्ये याचक आलेला आहे. उठले. यांनी ते सगळं तयार केलेलं दिलं. द्रोणभर असं वर्णन आहे. द्रोण याचा अर्थ त्या काळचं माप होतं. ते सगळं तयार केलं. अतिथी सगळं खाऊन गेला. हे तृप्त आनंदी. वा, अतिथी माझ्या दारातून आनंदात गेलेला आहे. एकदा नाही झालं, 6 वेळ झालं. प्रत्येक वेळा द्वादशीला हे जेवायला बसणार की दारात अतिथी तयार. 6 वेळ झालं. 3 महिने भगवान मुद्गल पूर्ण उपाशी आहेत, अन्नाशिवाय आहेत. आणि 3 महिने अन्नाशिवाय असताना मुद्गलांच्या ध्यानात कमतरता येत नाही, तेव्हा भगवान दिसतात. हे सगळे व्रत त्या दृष्टीने ऐकून ठेवा. आम्ही इतकं करतो. इतकं म्हणजे काय? 9 वाजल्यापासून 11:30 वाट पाहिजे त्याला इतकं म्हणतात का? 9ला दपून नाश्ता केला, 11:30 जेवण 11:45 झालं तर भगवान आठवायची वेळ येते, त्याला नाही भेटत. हिशोब समजून घ्या. 6 वेळा झालं. 3 महिने भगवान मुद्गल शांत आहेत आणि तेवढ्या शांतपणे अनुष्ठान करतायत. त्या सगळ्याचा अनुष्ठानावर परिणाम न होणे हा विषय आपल्याला सांगितला. दुर्वास प्रगट झाले. साळे आहेत ते त्यांचे, नाही का. जावयाची परीक्षा घेण्याची एवढी भयानक परीक्षा तेव्हापासूनची पद्धत आहे. कारण ते अंगिरांचे पुत्र आहेत. ही अंगिरांची कन्या यांना दिली देण्यात आलेली आहे. त्या भगवान आत्रींचे पुत्र, त्या आत्रींची कन्या यांना देण्यात आली. त्या हिशोबामध्ये ते भगवान दुर्वास येऊन पोहोचले. दुर्वासांनी अद्वितीय प्रकारची ती परीक्षा घेतली आणि एवढी अद्वितीय परीक्षा दिल्यानंतर मिळणारं वरही तेवढाच अद्भुत असतो. कारण साधा हिशोब आहे. 15-20 मिनिटं अभ्यास कराल तर पास व्हाल, तासन तास घासाल तेव्हाच मेरिट याल ना. नियम आहे. आपल्याला 15-20 मिनिटात मेरिट यायला पाहिजे. असं इन्स्टंट नावाची गोष्ट अध्यात्मात नसते. 6 वेळा 3 महिने उपाशी आहेत. त्यानंतर भगवान मुद्गलांना दिव्य हे मिळालं, वरदान मिळालं, तुम्ही याच देहाने स्वर्गात जाऊ शकाल. आणि दुर्वासांचं सांगणं आहे ते आपलं थोडं आहे, नुसत्या शुभेच्छा नाही का. ताबडतोब विमान आलं. क्षणात विमान प्रकट झालं. विमानातले देवदूत खाली उतरले. त्यांनी मुद्गलांना प्रणाम केला. कारण असा अद्वितीय वर कोणालाच मिळाला नव्हता. मुद्गलांना प्रार्थना करण्यात आली, आपण विमानात बसावं. मुद्गल व्यवस्थित समजून घ्या, आली गाडी का बसायचं नसतं. आपली मोठी पंचायत आहे, जिथलं निमंत्रण येईल चालला असं नसते करायचं. स्वर्गातलं विमान आलं, भगवान मुद्गलांच्या समोर येऊन पोहोचलं. भगवान मुद्गल सांगतात, थांबा, एवढी काय गडबड आहे, माझ्यासाठी आले आहे नाही का, स्पेशल ट्रिप आहे, टेन्शन नाही, 2 मिनिटं थांबा. पहिल्यांदा मला सांगा, मी तुमच्या स्वर्गात यावं असं तुमच्या स्वर्गात काय आहे? काय मस्त प्रश्न आहे. मी तिथे यावं असं तिथे काय असलं पाहिजे ना, तर जावं, नाही तर कशाला जायचंय. मी तिथं यावं असं काय आहे? देवदूतांनी सगळी यादी सांगितली. हे अप्रतिम आहे, ते अप्रतिम आहे, ते असं काय ना आपल्याला पाठ आहे नाही. आणि शेवटी आलटूपलटा इंटरेस्टच्या गोष्टी 2च ना, अमृत प्यायला मिळतं ना अप्सरांचे डान्स नाही. भानगडीत पडू नका.
मुदगल जसं आपण पुढे जाऊ तसं जसं सांगील, चुकूनही इथं बसलेला, सगळ्या जगाला सुधरवायचा ठेका माझा नाहीये, एवढी माझी ताकद नाही, पण जेवढे सभागृहात बसलेत एवढ्यांनी तरी उठताना 21 दिवसानंतर पक्क असलं पाहिजे आपल्याला स्वर्गात जायचं नाहीये. का? कारण 8ही खंडामध्ये 8ही राक्षस तयार झाले आणि ते तयार होऊन तपश्चर्यनियुक्त झाले की पहिला मार खाण्याचा अधिकार कोणाचा? इंद्राचा. कारण सगळ्यांनी आक्रमण पहिले कुठं केले? स्वर्गावर. पहिला मार कोणी खाल्ला? इंद्राणी. मला सांगा, जिथला राजा पहिला मार खाणारा तिथं तुम्ही जाऊन काय डोकं पिकवणारा? कशाला भानगडीत पडता? स्वर्गात नाही जायचं, अमृत पिऊन उपयोग नाही, अप्सरांचे नृत्य आपल्या कामाचे नाही. हे सगळं विषय झाला. मुदगलांनी दुसरा प्रश्न विचारलाय, जगात कोणी विचारला नव्हता असा अद्वितीय प्रश्न ते देवदूतांना विचारतात. देवदूतांनो, तुम्ही स्वर्गाबद्दल खूप चांगलं चांगलं सांगितलं, कशा पद्धतीचे भोग तिथे आहेत सांगितलं. मी स्वर्गात येऊ नये असं स्वर्गात काय आहे? काय व्यवस्थित हिशोब असला पाहिजे, प्रत्येक गोष्ट करण्याच्या मागे किती विचार असला पाहिजे. देवदूतांना ते विचारतात, मी स्वर्गात येऊ नये असं स्वर्गात काय आहे? देवदूत सुद्धा विचारात पडले, कारण हा प्रश्नच कोणी विचारला नव्हता आजपर्यंत. आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आहे नाही का. देवदूतांची पंचायत झाली, त्यांनी थोडा वेळ विचार केला, ते म्हणतात नाही 3 गोष्टी आहेत. म्हणे कोणत्या? म्हणे पहिली महत्वाची गोष्ट, स्वर्गात सुद्धा तुमच्या पुण्यानुसार तुमचे स्तर असतात. म्हणजे ज्याचं पुण्य जास्त त्याला डान्स जवळून पाहायला मिळतात आणि कमी पुण्यवाले बाल्कनीत असतात. याचा अर्थ बाल्कनीत बसलेला त्या समोरच्या बद्दल विचार करतच असेल की नाही, त्याची मस्त मजा आहे. याचा अर्थ मत्सर जागा झाला. पहिला प्रॉब्लेम सुरुवात होतो आणि एकदा मत्सर आला की उरलेले पुढचे सगळे 7 तयारच आहेत. ते वाटच पाहतात पहिला येऊ तर दे नाही का. मग आम्ही सगळे एकाच मारांगेमध्ये, त्या हिशोबामध्ये मत्सर येतो. देवदूतांनी सांगितलं स्वर्गात सुद्धा मत्सर शिल्लकच आहे आणि मत्सर याचा अर्थ उरलेले सगळे शिल्लक आहेत नाही का, ते गेले नाहीच. म्हणे दुसरा दोष, म्हणे दुसरा महत्वाचा दोष हा आहे की स्वर्गात तुम्ही ज्या क्षणी तुमचं पुण्य संपेल त्या क्षणी तुम्हाला पुन्हा पृथ्वीवर फेकून देतात. नो एक्सटेन्शन. 1 मिनिट सुद्धा तुम्हाला कोणी ठेवत नाही आणि कालपर्यंत तुमच्या सोबत असणारे अरे अरे तो गेला असं सुद्धा म्हणत नाहीत. म्हणे दुसरा दोष. म्हणे तिसरा सगळ्यात भयानक दोष हा आहे की स्वर्ग ही भोगभूमी आहे, तिथं तुम्हाला योग करता येत नाही, तिथे केलेल्या कर्माचे फळ मिळत नाही, तिथे तुम्हाला साधना करता येत नाही, उपासना करता येत नाही, भक्ती नाही, ज्ञान नाही. तिथं फक्त मिळवलेलं खर्च करायचं असतं, तुम्हाला कमावता येत नाही. देवदूतांनी 3 दोष सांगितले. भगवान मुद्गल हात जोडतात आणि सांगतात शांतपणे वापस जा, मला तुमच्या स्वर्गात यायची इच्छा नाही. देवदूतांचं विमान रिकामं वापस गेलं. जगाच्या इतिहासात ही एकच घटना अशी घडली की स्वर्गाचं विमान आलं आणि रिकामं वापस गेलं. त्यापेक्षा भगवान मुद्गल सांगतात की मी स्वर्गात येणार नाही, त्यापेक्षा मी या भारतात राहणार. कारण या भारतामध्ये भारत आहे, या भारतात दंडकारण्य आहे, त्या दंडकारण्यात मयुरेश्वर क्षेत्र आहे, तिथं मी बसू शकतो, अधिकाचं पारायण करू शकतो. म्हणून मुद्गल शांतपणे स्वर्ग सोडतात आणि मोरगावात राहतात. ते भाग्य भगवंतानी आपल्याला दिलंय, म्हणून त्या भाग्याला वंदन करून आजच्या दिवस थांबू. बाकीचं उद्यापासून मोर्या देईल तसं. जय गजानन.